सुरुवात करते. मन मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, मन मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागताचा कासा फुल्या वाहतेही सुमनांजली. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी प्राध्यापक पिडवे छाया आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. सर्वात प्रथम मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे मान्यवर उपसरपंच, ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच माननीय सुभाषजी गायकर, त्याचप्रमाणे माननीय रामचंद्र गायकर रिटायर पोस्टमास्टर, त्याचबरोबर माननीय श्री अरोटे सर, माननीय श्री वाघ सर, नुकतेच पदार्पण झालेले मान्यवर, या सर्वांचे मी स्वागत करते. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या विद्यालयाच्या प्राचार्या माननीय शेलार मॅडम, तसेच ज्युनियर कॉलेजचे इंचार्ज माननीय जे.आर. हसे सर, तसेच उपस्थित सर्व मान्यवर, शिवाजी हंडे सर, या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. तसेच माननीय प्राचार्य मॅडम, इंचार्ज हसे सर, तसेच सर्व शिक्षक वर्ग, गुरुजन वर्ग, इतर कर्मचारी आणि माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षपदाच्या सूचनेने करणार आहोत. तरी त्यासाठी मी ह्या अध्यक्षपदाची सूचना मांडण्यासाठी विद्यालयाचे प्राध्यापक श्री सहाने सर यांना व्यासपीठावर येण्यास विनंती करते. आज 12वीचा निरोप समारंभ निमित्ताने जो छोटा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय रामचंद्र गायकर यांनी स्वीकारावे याची विनंती करतो. थँक्यू. धन्यवाद सर. आत्ताच अध्यक्षपदाची जी काही सूचना मांडलेली आहे त्यास अनुमोदन देण्यासाठी मी श्री जाधव सर यांना विनंती करते. त्यांनी व्यासपीठावर या. जाधव सर. आत्ताच या ठिकाणी माझे मित्र साने सर यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्यासाठी आपणा सर्वांच्या वतीने त्यास अनुमोदन करतो. धन्यवाद सर. सर्वात प्रथम आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य बाह नाळेकवाडी सर तथा बाबा यांच्या प्रतिमेस तसेच विद्येची देवता सरस्वतीस पुष्पहार अर्पण करून करणार आहोत. त्यासाठी व्यासपीठावरील उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांस मी विनंती करते की त्यांनी प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनासाठी समोर यावे. प्रकाशाची वाट जीवनाला हवी, प्रकाशाची वाट दिव्यामध्ये जळते छोटीशी वाट, तरीही तिला आहे मनाचे स्थान. हे आपणास आहे ज्ञान, तेव्हा दीप प्रज्वलनाने करूया कार्य. नवी पहाट असते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, निरोप म्हणजे शेवट नसतो. हा तर एक आरंभ आहे नव्या ध्येयाचा, नव स्वप्नांचा. हा तर खरा प्रारंभ आहे. हाच आशय आपल्या प्रस्तावनेतून सांगत आहे विद्यालयाचे प्राध्यापक जे.आर. हसे सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. आदरणीय आई, विद्येची देवता सरस्वती यांच्या पवित्र स्मृतींना मी अभिवादन करतो. आजच्या या इयत्ता 12वीच्या सदिच्छापर कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, ज्यांनी पोस्टामध्ये अविरत अशा स्वरूपाची फार काळ सेवा केली, ते आदरणीय रामचंद्रजी गायकर. याबरोबरच या गावचे कार्यकुशल उपसरपंच तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य सुभाष गायकर, या गावचे कामगार पोलीस पाटील आदरणीय शिवाजीराजे हांडे, याबरोबरच आमचे मित्र सन्मान्य बाळासाहेब आरोटे सर, वाघ सर, आदरणीय शिवरामभाऊ
आरोटे या सर्वांचं मी आपल्या उपस्थितीप्रती या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, इयत्ता 12वी जीवनातील एक महत्त्वाचं वर्ष आणि ते वर्ष आता संपतंय. या अर्थानं की ते शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जरी आपलं प्रत्यक्षात या वर्गातील जरी शिक्षण या ठिकाणी संपलं जरी असलं तरी सुद्धा आपल्याला मात्र आता परीक्षेला सामोरं जायचं आहे. आणि 11 तारखेपासून आपली बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेला सामोरं जात असताना आमच्याकडून निश्चितपणानं आपल्याला वर्षभर चांगल्या पद्धतीचं अध्यापन आमच्या सर्व प्राध्यापकांनी केलेलं आहे. तुम्हाला शेवटपर्यंत आम्ही तेच सांगतोय की कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल ना, कुठलंही एखादं उदाहरण असेल किंवा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल, आमचे प्राध्यापक शेवटपर्यंत तुमच्यासाठी उपस्थित आहेत. तुम्ही रात्रभर 12 वाजता जरी एखाद्यानं कॉल केला की बॉस सर मला हा कॉल किंवा एखादं उदाहरण समजलं नाही, एखादा फॉर्म्युला समजला नाही, तरी कोणत्याही प्रकारचा आमचा शिक्षक तुम्हाला नकार देणार नाही की तू उद्या कॉल कर किंवा काय. आणि म्हणून तुमची जी काही काळजी आहे ती काळजी आमच्या परिणामी निश्चितपणाने घेतलेली आहे. या सर्व बाबींकडे लक्ष देत असताना तुमचीही जबाबदारी या दृष्टिकोनातून आहे की आता आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे. एक वर्षभराचं मूल्यमापन 3 तासामध्ये करायचं आहे आणि 3 तासाचंही जर मूल्य जर पाहिलं तर त्यामध्ये 5-10 मिनिटं निश्चितपणानं सह्या वगैरे या प्रक्रियेमध्ये जातात. 2-2.5 तासामध्ये आपल्याला सर्व वर्षभराचं मूल्यमापन आपल्या पेपरचं करायचं आहे. आणि म्हणून शेवटी गुणवत्ता महत्त्वाची. परीक्षेला सामोरं जात असताना आपण आपलं आरोग्य जपलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा वर्षभर एकदम ठणठणीत असतं आपण, परंतु नेमकं परीक्षेला काही जण आजारी पडतात. आणि म्हणून असं होता कामा नये. आपण आपलं आरोग्य सांभाळा. चांगल्या स्वरूपानं निश्चितपणानं अभ्यास तुम्ही केलेला आहे, याहीपेक्षा जास्तीत जास्त अभ्यास करा. अद्यापही अजून वेळ बाकी आहे. आणि हे सर्व करत असताना शेवटी या भूभागाचा जर विचार केला तर बऱ्याच वेळा मी बोललो की आपल्याकडं निश्चितपणानं पाण्याचं दुर्भिक्ष आहे. आणि म्हणून निसर्ग सुद्धा आपल्याला काहीतरी शिकवतो. त्याच अनुषंगानं सरपंच साहेब जे काही खालचे विद्यार्थी जर पाहिले तर जी शिक्षणाची जी आत्मीयता आहे ती शिक्षणाची आत्मीयता या भागापेक्षा निश्चितपणानं तिकडे कमी आहे. आणि म्हणून निसर्गानं आपल्यावरती जरी काही त्या दृष्टिकोनातून काही कमी दिलं असेल, परंतु बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी निश्चितपणानं ती बुद्धिमत्तेची खाण या ठिकाणी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला कालच एक माझे विद्यार्थी अकोल्यामध्ये भेटले, म्हणजे ते बऱ्यापैकी आता सिनियर आहे. म्हणे सर अजून तिकडेच का ब्राह्मणवाड्याला? म्हटलं हो. म्हणे की आजही जर त्यावेळचे क्षण जर आठवले तर ब्राह्मणवाड्यातील विद्यार्थी नेहमी पुढे असायचे. म्हटलं आजही पुढेच आहे. तालुक्यामध्ये विद्यार्थी पहिले येतात. आजही निश्चितपणानं गुणवत्ता आहे. अर्थात हा भाग सर्व तुमच्याशी संबंधित आहे. आम्ही फक्त अध्यापनाचं काम करतो, परंतु तुमची जी काही आत्मीयता आहे, पालकांची जी आत्मीयता आहे, या विभागातील असणारे जे काही सामाजिक जाणीवेतून असणारे जे काही कार्यकर्ते आहेत, पुढारी आहेत, जे काही काम त्या अनुषंगानं करतात ते सर्व आमच्या शिक्षणाच्यासाठी येथील असणारा विद्यार्थी पुढे गेला पाहिजे. या विभागाचं नाव असेल, शाळेचं नाव असेल, ते पुढे रोशन झालं पाहिजे. याच अनुषंगानं प्रामुख्याने काम करतायत. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचं का असे ना, मी खाली पाहिलं बऱ्याच वेळा की काही असलं की बंद होतं, अकोला बंद होतं, लगेच बंद होतं, शाळा बंद, सगळं बंद. परंतु इथे जेव्हा तो प्रकार जर एखाद वेळेला झाला, महाराष्ट्र बंद असेल, परंतु येथील असणारे शैक्षणिक दृष्टिकोनातून जाणीव-जागृती असणारी मंडळी ही कधी शाळेत आली नाही की सर हे बंद करा तुम्ही, परंतु जाऊ दे आपले मुलं तेच तास घ्यायचे, शाळा चालली पाहिजे, काय असेल ते आम्ही गाव बंद करू, परंतु शाळा चालली पाहिजे. आणि म्हणून याच्या पाठीमागं उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांचं जे काही हित आहे ते हित या ठिकाणी जपण्याचं काम या सर्व मंडळींनी केलेलं आहे, करतायत. आणि म्हणून आपणही त्या असणाऱ्या जाणीवेतूनच काम करण्याची गरज आहे. अभ्यास सातत्यानं करणं गरजेचं आहे. आपल्या वडिलांचं नाव असेल, तुमचे पालक आहेत, निश्चितपणानं या भौगोलिक विभागाला एकंदरीत कमतरता आहेत, पाण्याच्या कमतरता आहेत. आणि म्हणून
त्यांची एकच अपेक्षा आहे, त्या बिचारे जे काही आईवडील तुमचे आहेत ते घरी काम करतायत, आज जर मागे वळून पाहिलं तर घरी आज तुम्हाला जिथे यायचं आहे तुमच्या सर्व गरजा पूर्ण त्यांनी केलेल्या आहेत. मग तुमच्याकडून जास्त काही अपेक्षा त्यांच्या नाही आहेत. फक्त तुम्ही चांगला अभ्यास करावा, स्वतःच्या पायावरती तुम्ही उभं राहावं, त्यांचंही नाव, शाळेचं नाव, गावाचं नाव रोशन करावं, अशा स्वरूपाच्या रास्त अपेक्षा त्यांच्या आहेत. आणि म्हणून आपणही त्या अपेक्षांना निश्चितपणानं उतरलं पाहिजे, अशा स्वरूपाचं माझं मत आहे. या ठिकाणी हे सर्व करत असताना आपण जेव्हा या विद्यालयातून बाहेर पडता तेव्हा एक सक्षम अशा स्वरूपाचे भविष्यातील नागरिक तुम्ही होणार आहात. अनेक प्रकारच्या सामाजिक जबाबदाऱ्या तुमच्यावर पडणार आहेत. आणि म्हणून भविष्यात जेव्हा तुम्ही या विद्यालयाच्या जवळून जाल तेव्हा निश्चितपणानं आपण या विद्यालयामध्ये होतो, सह्याद्री माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्या आत्मीयतेच्या भावनेनं आपण निश्चितपणानं या विद्यालयाकडे पहा. निश्चितच आमच्या विद्यालयाचे जे काही द्वार आहेत ही आपणासाठी नेहमीच खुली असते. कधीही तुम्ही यानंतरही या तरी सुद्धा तुमच्यासाठी निश्चितपणानं तुमचा आदर सन्मान त्या ठिकाणी निश्चितपणानं असेल. तर आपण आता 11 तारखेला या परीक्षेला सामोरे जात आहात. मी पुनश्च एकदा सह्याद्री माध्यमिक उच्च माध्यमिक आमच्या सर्व स्टाफच्या वतीनं, खरं तर आता परीक्षा चालू आहे ते आमचे उर्वरित शिक्षकही येणं गरजेचं होतं, परंतु 5वी ते 9वी पर्यंतची परीक्षा आणि 10वीची सुद्धा पेपर चालू आहेत आणि काही शिक्षक आज रजेवर आहेत, त्यामुळं थोडंसं संख्या थोडीशी कमी आहे, परंतु कार्यक्रम हा झाला पाहिजे या असणाऱ्या भावनेतून आम्ही याचं नियोजन केलं. आदरणीय प्राचार्य शेलार मॅडम यांनी या कार्यक्रमाला संमती दिली आणि आम्ही हा कार्यक्रम छोटेखानी का होईना परंतु घडवून आणलेला आहे. मी पुनश्च एकदा व्यासपीठाचं आभार या ठिकाणी व्यक्त करेल आणि तुम्हाला परीक्षेसाठी सामोरं जात असताना चांगल्या स्वरूपाचे पेपर तुम्ही द्या, कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य त्या ठिकाणी करू नका. आता बोर्डाचा परवाचा निर्णय आहे सर की जे काही सुपरवायझर आहे ते सर्व बदलायचे आहेत. इकडच्या सेंटरवरचे तिकडचे इकडं अशा स्वरूपाची सर्व प्रक्रिया आहे आणि म्हणून जिथे काही केसेस होतील, जिथे काही गैरकृत्य होतील तिथे कुणालाही माफी असणार नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचा पार्ट आहे अभ्यास करणं हा सर्वात उत्तम मार्ग आहे आणि म्हणून आपण तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आमचे शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी सुपरविजनला असतील. तुम्हाला चालू जाता जरी काही एखादा प्रॉब्लेम वाटला तरी सुद्धा त्यांना फोन करा, त्यांची प्रत्यक्षात भेट घ्या, लवकर येऊन त्यांना भेटा की बॉस सर मला हे कळालं नाही अजूनही, तरी सुद्धा तुमचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह केले जातील. मी पुनश्च एकदा आपणा सर्वांना परीक्षेला मी आपणा सर्वांच्या वतीनं विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. तर आज 12वीचा निरोप समारंभ म्हणजे एक अतिशय म्हणजे आपण बोलतो ना एक इमोशनल म्हणजे आपल्याला वाईट वाटणारी, आपल्याला कधीच न वाटणारा असा हा क्षण, म्हणजे असं वाटतं आपल्याला की हा क्षण कधीच आपल्या आयुष्यात येऊ नये. 12वीचं वर्ष आपल्यासाठी कायम चालू राहावं, पण आता ह्याला आपल्याला निरोप द्यावाच लागणार, पुढच्या आयुष्याला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. म्हणून मी सर्व HSC बोर्डच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते. माझे बोलणे थांबवते. 12वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ म्हणजे आज आपला 12वीचा शेवटचा दिवस. आज शेवटचा क्षण आपला या शाळेमध्ये येण्याचा, म्हणजे आपण आज उद्यापासून म्हणजे आपण आपला HSC बोर्ड परीक्षेचा अभ्यास करणार आहोत. काही वर्षांपूर्वी माझे या शाळेमध्ये आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके बनवतो त्याचप्रमाणे शिक्षकांनी आम्हाला घडवले. आमची काही चुकी झाली असेल तर आम्हाला शिक्षकांनी शिस्त लावण्याचं काम केलं. आम्ही काही वेळेस दंगा केला असेल तर शिक्षकांनी आम्हाला समजून घेतलं, आम्हाला शिकवण दिली की असं म्हणजे चांगली शिस्त लावली. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, निरोप दिल्याने नुसते नाते तुटत नाही. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. 12वीचा हा दिवस म्हणजे शेवट, 12वीचं वर्ष म्हणजे आपलं हे आयुष्यातलं एक टर्निंग पॉइंट असतं. 12वीचं वर्ष म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये एक चांगली शिकवण देऊन जातं. आजचा हा दिवस म्हणजे माझ्या सर्व 12वीच्या सर्व सहकाऱ्यांचा म्हणजे आज दुःखाचा दिवस. माझ्याकडून सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांना HSC बोर्ड परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरु देव महेश्वरा, गुरु रे साक्षात परब्रह्म.
आजपर्यंत आपण ज्याच्या सोबत धरून इथपर्यंत आलो तो म्हणजे गुरु. ज्याने आपल्याला ज्ञान दिले तो गुरु. आणि आज आपण आपल्या गुरूंना निरोप देणार आहोत. आपले हे 12वीचं वर्ष, आपला हा शेवटचा दिवस असं म्हणून आपण इथेच थांबणार आहोत. पण इथून पुढेही आपली वाटचाल तशीच राहील. आपल्याला नवीन गुरु भेटतील, नवीन शाळा भेटेल, सगळे नवीन भेटेल. पण ही शाळा आपली कायम सोबत राहील. ह्या शाळेच्या आठवणी आपण सोबत घेऊन जाणार आहोत. आपण म्हणतो हा निरोप समारंभ. आपण कधीच परत पुन्हा भेटणार नाही, कधी कोणाशी बोलणार नाही. पण खरं सांगते, ह्या शाळेतून जरी जात असलो तरी ह्या शाळेतून आपला पाय निघत नाही. कारण 5वी पासून तर आतापर्यंत जे काही घडलं आपल्यासोबत, जे दुःख, जे सुख, जे गोष्टी, गप्पा गोष्टी, आपण इथे खेळलो, कुठं गेलो ह्या शाळेतून, ह्या शाळेची उंची आपण कुठपर्यंत येईल, हे सगळं आपण आपल्यासोबत घेऊन चालले. मग कसला हो निरोप समारंभ? आपण या शाळेतून एवढं भरभरून काय घेऊन जाऊ राहिले, मग कसला हा निरोप समारंभ? इथेच थांबण्याचं काय कारण? आपण या शाळेत पुन्हा येऊ शकतो, आपण आपल्या सरांसोबत बोलू शकतो, आपण आपल्या मित्रमैत्रिणींनाही घेऊन येऊ शकतो, आपण आपल्या सरांसोबत फिरायला जाऊ शकतो, आपल्याला वाटेल ते गप्पा गोष्टी करू शकतो. जसं आपण इथे आजपर्यंत सगळं बोलत होतो तेही बोलू शकतो. कारण हा सहवास आजपर्यंतच नाही, तो शेवटपर्यंत पुरणारा होता. कारण की आज जरी 12वीचं वर्ष इथे असेल तरी आपण पुढे जाऊन कुठल्या तरी दुसऱ्या शाळेत जाऊ, त्या शाळेत जाऊनही आपण असंच निरोप समारंभ करू. पण ज्यांनी आपल्याला ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं, ज्यांनी आपलं आयुष्य कसं जगायचं हे शिकवलं, त्यांना कसं काय विसरणार? म्हणून मी माझ्या सर्व गुरुजनांना अभिवादन करते आणि तुम्हा सर्वांना 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. स्मृतीस अभिवादन करते आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते. मन मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, मन मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागताचं कासा फुल्या वाहतेही सुमनांजली. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी प्राध्यापक बिडवे छाया आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. सर्वात प्रथम मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे मान्यवर उपसरपंच, ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच माननीय सुभाषजी गायकर, त्याचप्रमाणे माननीय रामचंद्र गायकर रिटायर पोस्टमास्टर, त्याचबरोबर माननीय श्री अरोटे सर, माननीय श्री वाघ सर, नुकतेच पदार्पण झालेले मान्यवर, या सर्वांचे मी स्वागत करते. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या विद्यालयाच्या प्राचार्या माननीय शेलार मॅडम, तसेच ज्युनियर कॉलेजचे इंचार्ज माननीय जया हसे सर, तसेच उपस्थित सर्व मान्यवर, शिवाजी हंदे सर, या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. तसेच माननीय प्राचार्य मॅडम, इंचार्ज हसे सर, तसेच सर्व शिक्षक वर्ग, गुरुजन वर्ग, इतर कर्मचारी आणि माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षपदाच्या सूचनेने करणार आहोत. तरी त्यासाठी मी ह्या अध्यक्षपदाची सूचना मांडण्यासाठी विद्यालयाचे प्राध्यापक श्री सहाने सर यांना व्यासपीठावर येण्यास विनंती करते. आज 12वीचा निरोप समारंभ निमित्ताने जो छोटा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय रामचंद्र गायकर यांनी स्वीकारावे याची विनंती करतो. थँक्यू. धन्यवाद सर. आत्ताच अध्यक्षपदाची जी काही सूचना मांडलेली आहे त्यास अनुमोदन देण्यासाठी मी श्री जाधव सर यांना विनंती करते. त्यांनी व्यासपीठावर या. जाधव सर. आत्ताच या ठिकाणी माझे मित्र साने सर यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्यासाठी आपणा सर्वांच्या वतीने त्याचं अनुमोदन करतो. धन्यवाद सर. सर्वात प्रथम आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य बाहन आळेकवाडी सर तथा बाबा यांच्या प्रतिमेस, तसेच
विद्येची देवता सरस्वतीस पुष्पहार अर्पण करून करणार आहोत। त्यासाठी व्यासपीठावरील उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांस मी विनंती करते की त्यांनी प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनासाठी समय यावे। प्रकाशाची वाट जीवनाला हवी, प्रकाशाची वाट दिव्यामध्ये जळते छोटीशी वाट, तरीही तिला आहे मनाची स्नान, हे आपणास आहे ज्ञान, तेव्हा दीप प्रज्वलनाने करूया कार्य। नवी पहाट असते। तसेच विद्यार्थी मित्रांनो, निरोप म्हणजे शेवट नसतो, हा तर एक आरंभ आहे नव्या ध्येयाचा, नव स्वप्नांचा, हा तर खरा प्रारंभ आहे। हाच आशय आपल्या प्रस्तावनेतून सांगत आहे विद्यालयाचे प्राध्यापक जया हसे सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, कितीही आदरणीय आई विद्येची देवता सरस्वती यांच्या पवित्र स्मृतींना मी अभिवादन करतो। आजच्या या इयत्ता 12वीच्या सदिच्छापर कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, ज्यांनी पोस्टामध्ये अविरत अशा स्वरूपाची फार काळ सेवा केली, ते आदरणीय रामचंद्रजी गायकर, याबरोबरच या गावचे कार्यकुशल उपसरपंच तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य सुभाष गायकर, या गावचे कामगार पोलीस पाटील आदरणीय शिवाजीराजे हांडे, याबरोबरच आमचे मित्र सन्मान्य बाळासाहेब आरोटे सर, वाघ सर, आदरणीय शिवरामभाऊ आरोटे, या सर्वांचं मी आपल्या उपस्थितीप्रती या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, स्वागत करतो। विद्यार्थी मित्र, इयत्ता 12वी जीवनातील एक महत्त्वाचं वर्ष आणि ते वर्ष आता संपतंय। या अर्थानं की ते शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जरी आपलं प्रत्यक्षात या वर्गातील जरी शिक्षण या ठिकाणी संपलं असलं तरी सुद्धा आपल्याला मात्र आता परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि 11 तारखेपासून आपली बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे। या परीक्षेला सामोरं जात असताना आमच्याकडून निश्चितपणानं आपल्याला वर्षभर चांगल्या पद्धतीचं अध्यापन आमच्या सर्व प्राध्यापकांनी केलेलं आहे। तुम्हाला शेवटपर्यंत आम्ही तेच सांगतोय की कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल ना, कुठलंही एखादं उदाहरण असेल किंवा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल, आमचे प्राध्यापक शेवटपर्यंत तुमच्यासाठी उपस्थित आहेत। तुम्ही रात्रभर 12 वाजता जरी एखाद्यानं कॉल केला की सर मला हा कॉल किंवा एखादं उदाहरण समजलं नाही, एखादा फॉर्म्युला समजला नाही, तरी कोणत्याही प्रकारचा आमचा शिक्षक तुम्हाला नकार देणार नाही की तू उद्या कॉल कर किंवा काय। आणि म्हणून तुमची जी काही काळजी आहे ती काळजी आमच्या परिणामी निश्चितपणाने घेतलेली आहे। या सर्व बाबींकडे लक्ष देत असताना तुमचीही जबाबदारी या दृष्टिकोनातून आहे की आता आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे। एक वर्षभराचं मूल्यमापन 3 तासामध्ये करायचं आहे आणि 3 तासाचंही जर मूल्य जर पाहिलं तर त्यामध्ये 5-10 मिनिटं निश्चितपणानं सह्या वगैरे या प्रक्रियेमध्ये जातात। 2-2.5 तासामध्ये आपल्याला सर्व वर्षभराचं मूल्यमापन आपल्या पेपरचं करायचं आहे आणि म्हणून शेवटी गुणवत्ता महत्वाची आहे। परीक्षेला सामोरं जात असताना आपण आपलं आरोग्य जपलं पाहिजे, कारण बऱ्याच वेळा वर्षभर एकदम ठणठणीत असतं आपण, परंतु नेमकं परीक्षेला काही जण आजारी पडतात आणि म्हणून असं होता कामा नये। आपण आपलं आरोग्य सांभाळा, चांगल्या स्वरूपानं निश्चितपणानं अभ्यास तुम्ही केलेला आहे, याहीपेक्षा जास्तीत जास्त अभ्यास करा, अद्याप अजून वेळ बाकी आहे। आणि हे सर्व करत असताना शेवटी या भूभागाचा जर विचार केला तर बऱ्याच वेळा मी बोललो की आपल्याकडं निश्चितपणानं पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि म्हणून निसर्ग सुद्धा आपल्याला काहीतरी शिकवतो। त्याच अनुषंगानं सरपंच साहेब जे काही खालचे विद्यार्थी जर पाहिले तर जी शिक्षणाची जी आत्मीयता आहे ती शिक्षणाची आत्मीयता या भागापेक्षा निश्चितपणानं तिकडे कमी आहे आणि म्हणून निसर्गानं आपल्यावरती जरी काही
त्या दृष्टिकोनातून काही कमी दिलं असेल, परंतु बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी निश्चितपणानं ती बुद्धिमत्तेची खाण या ठिकाणी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला कालच एक माझे विद्यार्थी अकोल्यामध्ये भेटले, म्हणजे ते बऱ्यापैकी आता सिनियर आहे. म्हणे सर अजून तिकडेच का ब्राह्मणवाड्याला? म्हटलं हो. म्हणे की आजही जर त्यावेळचे क्षण जर आठवले तर ब्राह्मणवाड्यातील विद्यार्थी नेहमी पुढे असायचे. म्हटलं आजही पुढेच आहे. तालुक्यामध्ये विद्यार्थी पहिले येतात, आजही निश्चितपणानं गुणवत्ता आहे. अर्थात हा भाग सर्व तुमच्याशी संबंधित आहे. आम्ही फक्त अध्यापनाचं काम करतो, परंतु तुमची जी काही आत्मीयता आहे, पालकांची जी आत्मीयता आहे, या विभागातील असणारे जे काही सामाजिक जाणीवेतून असणारे जे काही कार्यकर्ते आहेत, पुढारी आहेत, जे काही काम त्या अनुषंगाने करतात, ते सर्व आमच्या शिक्षणाच्यासाठी येथील असणारा विद्यार्थी पुढे गेला पाहिजे. या विभागाचं नाव असेल, शाळेचं नाव असेल, ते पुढे रोशन झालं पाहिजे, याच अनुषंगाने प्रामुख्याने काम करतायत. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचं का असे ना, मी खाली पाहिलं बऱ्याच वेळा की काही असलं की बंद होतं, अकोला बंद होतं, लगेच बंद होतं, शाळा बंद, सगळं बंद. परंतु इथे जेव्हा तो प्रकार जर एखाद वेळेला झाला, महाराष्ट्र बंद असेल, परंतु येथील असणारे शैक्षणिक दृष्टिकोनातून जाणीव-जागृती असणारी मंडळी ही कधी शाळेत आली नाही की सर हे बंद करा तुम्ही, परंतु जाऊ दे, आपले मुलं येतेच, तास घ्यायचे, शाळा चालली पाहिजे, काय असेल ते आम्ही गाव बंद करू, परंतु शाळा चालली पाहिजे. आणि म्हणून याच्या पाठीमागे उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांचं जे काही हित आहे ते हित या ठिकाणी जपण्याचं काम या सर्व मंडळींनी केलेलं आहे, करतायत. आणि म्हणून आपणही त्या असणाऱ्या जाणीवेतूनच काम करण्याची गरज आहे. अभ्यास सातत्यानं करणं गरजेचं आहे. आपल्या वडिलांचं नाव असेल, तुमचे पालक आहेत, निश्चितपणानं या भौगोलिक विभागाला एकंदरीत कमतरता आहेत, पाण्याच्या कमतरता आहेत. आणि म्हणून त्यांची एकच अपेक्षा आहे, त्या बिचारे जे काही आईवडील तुमचे आहेत ते घरी काम करतायत. आज जर मागे वळून पाहिलं तर घरी आज तुम्हाला जिथे यायचं आहे, तुमच्या सर्व गरजा पूर्ण त्यांनी केलेल्या आहेत. मग तुमच्याकडून जास्त काही अपेक्षा त्यांच्या नाही आहेत. फक्त तुम्ही चांगला अभ्यास करावा, स्वतःच्या पायावरती तुम्ही उभं राहावं, त्यांचं नाव, शाळेचं नाव, गावाचं नाव रोशन करावं, अशा स्वरूपाच्या रास्त अपेक्षा त्यांच्या आहेत. आणि म्हणून आपणही त्या अपेक्षांना निश्चितपणानं उतरलं पाहिजे, अशा स्वरूपाचं माझं मत आहे. या ठिकाणी हे सर्व करत असताना आपण जेव्हा या विद्यालयातून बाहेर पडता तेव्हा एक सक्षम अशा स्वरूपाचे भविष्यातील नागरिक तुम्ही होणार आहात. अनेक प्रकारच्या सामाजिक जबाबदाऱ्या तुमच्यावर पडणार आहेत. आणि म्हणून भविष्यात जेव्हा तुम्ही या विद्यालयाच्या जवळून जाल तेव्हा निश्चितपणानं आपण या विद्यालयामध्ये होतो. सह्याद्री माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्या आत्मीयतेच्या भावनेनं आपण निश्चितपणानं या विद्यालयाकडे पहा. निश्चितच आमच्या विद्यालयाचे जे काही द्वार आहेत ही आपणासाठी नेहमीच खुली असतील. कधीही तुम्ही यानंतरही या तरी सुद्धा तुमच्यासाठी निश्चितपणानं तुमचा आदर सन्मान त्या ठिकाणी निश्चितपणानं असेल. तर आपण आता 11 तारखेला या परीक्षेला सामोरे जात आहात. मी पुनश्च एकदा सह्याद्री माध्यमिक उच्च माध्यमिक आमच्या सर्व स्टाफच्या वतीनं, खरं तर आता परीक्षा चालू आहे, ते आमचे उर्वरित शिक्षकही येणं गरजेचं होतं, परंतु 5वी ते 9वी पर्यंतची परीक्षा आणि 10वीची सुद्धा पेपर चालू आहे आणि काही शिक्षक आज रजेवर आहेत, त्यामुळं थोडंसं संख्या थोडीशी कमी आहे, परंतु कार्यक्रम हा झाला पाहिजे या असणाऱ्या भावनेतून आम्ही याचं नियोजन केलं. आदरणीय प्राचार्य शेलार मॅडम यांनी या कार्यक्रमाला संमती दिली आणि आम्ही हा कार्यक्रम छोटेखानी का होईना परंतु घडवून आणलेला आहे. मी पुनश्च एकदा व्यासपीठाचं आभार या ठिकाणी व्यक्त करेल आणि तुम्हाला परीक्षेसाठी सामोरं जात असताना चांगल्या स्वरूपाचे पेपर तुम्ही द्या. कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य त्या ठिकाणी करू नका. आता बोर्डाचा परवाचा निर्णय आहे की जे काही सुपरवायझर आहे ते सर्व बदलायचे आहेत. इकडच्या सेंटरवरचे तिकडचे इकडं अशा स्वरूपाची सर्व प्रक्रिया आहे. आणि म्हणून जिथे काही केसेस होतील, जिथे काही गैरकृत्य होतील तिथे कुणालाही माफी असणार नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचा पार्ट आहे अभ्यास करणं हा सर्वात उत्तम मार्ग आहे. आणि म्हणून आपण तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आमचे शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी सुपरविजनला असतील. तुम्हाला चालू जाता जरी काही एखादा प्रॉब्लेम वाटला तरी सुद्धा त्यांना फोन करा, त्यांची प्रत्यक्षात भेट घ्या, लवकर येऊन त्यांना भेटा की बॉस सर मला हे कळालं नाही अजूनही, तरी सुद्धा तुमचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह केले जातील. मी पुनश्च एकदा आपणा सर्वांना परीक्षेला मी आपणा सर्वांच्या वतीनं विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. तर आज 12
अतिशय म्हणजे आपण बोलतो ना एक इमोशनल, म्हणजे आपल्याला वाईट वाटणारी, आपल्याला कधीच न वाटणारा असा हा क्षण, म्हणजे असं वाटतं आपल्याला की हा क्षण कधीच आपल्या आयुष्यात येऊ नये. 12वीचं वर्ष आपल्यासाठी कायम चालू राहावं, पण आता ह्याला आपल्याला निरोप द्यावाच लागणार, पुढच्या आयुष्याला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. म्हणून मी सर्व HSC बोर्डच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते. माझे बोलणे थांबवते. 12वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ. सदिच्छा समारंभ म्हणजे आज आपला 12वीचा शेवटचा दिवस. आज शेवटचा क्षण आपला या शाळेमध्ये येण्याचा, म्हणजे आपण आज उद्यापासून म्हणजे आपण आपला HSC बोर्ड परीक्षेचा अभ्यास करणार आहोत. काही वर्षांपूर्वी माझे या शाळेमध्ये आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके बनवतो, त्याचप्रमाणे शिक्षकांनी आम्हाला घडवले. आमची काही चुकी झाली असेल तर आम्हाला शिक्षकांनी शिस्त लावण्याचं काम केलं. आम्ही काही वेळेस दंगा केला असेल तर शिक्षकांनी आम्हाला समजून घेतलं, आम्हाला शिकवण दिली की असं म्हणजे चांगली शिस्त लावली. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, निरोप दिल्याने नुसते नाते तुटत नाही. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. 12वीचा हा दिवस म्हणजे शेवट, 12वीचं वर्ष म्हणजे आपलं हे आयुष्यातलं एक टर्निंग पॉइंट असतं. 12वीचं वर्ष म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये एक चांगली शिकवण देऊन जातं. आजचा हा दिवस म्हणजे माझ्या सर्व 12वीच्या सर्व सहकाऱ्यांचा म्हणजे आज दुःखाचा दिवस. माझ्याकडून सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांना HSC बोर्ड परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरु देव महेश्वरा, गुरु हे साक्षात परब्रह्म. आजपर्यंत आपण ज्याच्या सोबत धरून इथपर्यंत आलो तो म्हणजे गुरु, ज्याने आपल्याला ज्ञान दिले तो गुरु. आणि आज आपण आपल्या गुरूंना निरोप देणार आहोत. आपले हे 12वीचं वर्ष, आपला हा शेवटचा दिवस असं म्हणून आपण इथेच थांबणार आहोत. पण इथून पुढेही आपली वाटचाल तशीच राहील. आपल्याला नवीन गुरु भेटतील, नवीन शाळा भेटेल, सगळे नवीन भेटेल. पण ही शाळा आपली कायम सोबत राहिली. ह्या शाळेच्या आठवणी आपण सोबत घेऊन जाणार आहोत. आपण म्हणतो हा निरोप समारंभ, आपण कधीच परत पुन्हा भेटणार नाही, कधी कोणाशी बोलणार नाही. पण खरं सांगते, ह्या शाळेतून जरी जात असलो तरी ह्या शाळेतून आपला पाय निघत नाही. कारण 5वीपासून तर आतापर्यंत जे काही घडलं आपल्यासोबत, जे दुःख, जे सुख, जे गोष्टी, गप्पा गोष्टी, आपण इथे खेळलो, कुठं गेलो ह्या शाळेतून, ह्या शाळेची उंची आपण कुठपर्यंत येईल, हे सगळं आपण आपल्यासोबत घेऊन चालले. मग कसला निरोप समारंभ? आपण या शाळेतून एवढं भरभरून काय घेऊन जाऊ राहिले, मग कसला हा निरोप समारंभ? इथेच थांबण्याचं काय कारण? आपण या शाळेत पुन्हा येऊ शकतो, आपण आपल्या सरांसोबत बोलू शकतो, आपण आपल्या मित्रमैत्रिणींनाही घेऊन येऊ शकतो, आपण आपल्या सरांसोबत फिरायला जाऊ शकतो, आपल्याला वाटेल ते गप्पा गोष्टी करू शकतो. जसं आपण इथे आजपर्यंत सगळं बोलत होतो तेही बोलू शकतो. कारण हा सहवास आजपर्यंतच नाही, तो शेवटपर्यंत पुरणारा होता. कारण की आज जरी 12वीचं वर्ष इथे असेल तरी आपण पुढे जाऊन कुठल्या तरी दुसऱ्या शाळेत जाऊ, त्या शाळेत जाऊनही आपण असंच निरोप समारंभ करू. पण ज्यांनी आपल्याला ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं, ज्यांनी आपलं आयुष्य कसं जगायचं हे शिकवलं, त्यांना कसं काय विसरणार? म्हणून मी माझ्या सर्व गुरुजनांना अभिवादन करते आणि तुम्हा सर्वांना 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ते जमलेले माझ्या मित्रमैत्रिणी, आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत भावनिक आणि संस्मरणीय आहे. 12वीच्या या टप्प्यावर आपण शाळेचा निरोप घेत आहोत. हे विद्यालय म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून आपले दुसरे घर होते, जेथे आपण शिक्षणासोबत जीवनाच्या मौल्यवान घड्याही शिकलो. या शाळेने आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर शिस्त, जबाबदारी, संघभावना आणि आत्मविश्वास यांसारख्या महत्वाच्या मूल्यांचाही वारसा दिला आहे. आपले शिक्षक हे आपले मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. त्यांनी आपल्याला योग्य दिशा दाखवली, कठीण प्रसंगी आधार दिला आणि
यशाच्या शिखराकडे नेण्याची मदत केली. आपण वेगवेगळ्या वाटांवर जात असलो तरी या शाळेतील आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील. मैत्रीच्या गप्पा, कधी शिक्षकांचं रागावणं तर कधी त्यांचा प्रेमळ सल्ला, स्पर्धांमधील सहभाग आणि विविध उपक्रमातील आठवणी या गोष्टी आयुष्यभर आपल्यासोबत राहतील. भविष्यात आपल्या प्रत्येकाला अनेक आव्हाने येतील, पण आपण येथे घेतलेले शिक्षण, मिळवलेले अनुभव आणि आत्मविश्वास यामुळे आपण त्या सर्वांवर नक्कीच मात करू. कोणत्याही परिस्थितीत आपली मूल्ये आणि ध्येय यांना विसरू नका. यश तुमच्या पावलांशी खेळ. फक्त मेहनत करा आणि प्रामाणिकपणा सोडू नका. HSC बोर्डसाठी जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवतो. पहिले तर सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो. त्यांनी आम्हाला चांगले शिक्षण दिले आणि आमच्या प्रत्येक चुका सांभाळून घेतल्या. त्यानंतर सर्व माझ्या मित्र मैत्रिणींचे आभार मानतो. त्यांनी माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये मला साथ दिली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आजचा दिवस आपल्यासाठी आनंददायी असून थोडा भावनिक आहे. गेली अनेक वर्षे आपण या शाळेच्या 4 भिंतींमध्ये केवळ शिक्षण घेतले, नाहीतर आयुष्य जगायला शिकलो. आज या आवडत्या शाळेला निरोप देताना मन भरून येत आहे. शाळा म्हणजे फक्त पुस्तक आणि अभ्यास नव्हे, तर इथे मिळालेले अनुभव, मैत्री, आठवणी आणि शिकवण हेच आपल्याला आयुष्याचा खरा ठेवा आहे. किती सुंदर दिवस होते ते. पहिला दिवस नवे मित्र, शिक्षकांचे मार्गदर्शन, गमती जमती, परीक्षा, स्नेहसंमेलन आणि अजून कितीतरी. कॉलेजमध्ये प्रत्येक शिक्षकांनी आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर जगाची शिकवण दिली, मेहनतीचे महत्त्व आणि संघर्षाला सामोरे जाण्याची ताकद दिली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र गायकर, त्याचप्रमाणे आपल्या गावचे उपसरपंच सुभाष शेठ गायकर, त्याचप्रमाणे आरोटे सर, हंडे सर, पोलीस पाटील हंडे सर, या हे सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी आज उपस्थित आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. आज विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा हा शेवटचा दिवस, निरोप समारंभ. आपल्याला आयुष्यामध्ये निरोप हे पावलं भेटतच असत आहे. जसं तुम्हाला 10वीला भेटला असेल, 12वीला भेटणार, अजून पुढं इंजिनिअरिंगला गेला तिथेही निरोप भेटणार. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला निरोप भेटतच असतो आणि शेवटचा निरोपही आपल्याला या जगाचा घ्यायचाच असतो. पण निरोप घेत असताना आपण आपली आठवण या कॉलेजला राहिली पाहिजे, असं काम आपण केलं गेलं पाहिजे. कोणतंही एखादं चांगलं काम करा का जे काम आमच्या सदैव लक्षात राहील असं काम करा. ते अभ्यासात असू द्या, सामाजिक कामातून असू द्या, कोणतंही असू द्या, पण त्याची आठवण आम्हाला राहिली पाहिजे. यावर्षी आम्ही जे राहासे सरांच्या मार्गदर्शनाखाली आज यावर्षी आपण कॉलेज कॅम्पसच्या समोर जी झाडं लावली, सरांचं जून महिन्यापासून चाललं होतं आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे कॅम्पसमध्ये. हा कॅम्पस वाटला पाहिजे, त्यासाठी काहीतरी तुम्ही करा. त्यांनी स्वतः जे पुढं तुम्हाला जे दिसत असेल कॅम्पसच्या समोर जे झाडं दिसत आहे, ते झाडं सरांच्या मार्गदर्शनासाठी खाली आणलेली आहे. ती झाडं आपण लावलेली आहेत. आता त्यांना तुम्ही ठीक आहे, तुम्हाला वेळ भेटला नाही, पण तुमची मदत तिथं त्या कामाला झालेली आहे. मुलांनी जर वेळ भेटला तर त्याला आपण विटा लावून घेतलेलं आहे, त्याला पाणी घातलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येकानं 1-1 किलो खत दिलेलं आहे आणि ते खत आपण त्यांना घातलेलं आहे. एवढ्या उन्हात, एवढ्या खडकामध्ये झाडं कशी दिसत आहेत ते तुम्ही बघत असाल. अशी आठवण आता पुढच्या तुम्ही पुढं जाशाल तिथं असं काम करा का त्या कॉलेजला तुमची दखल घ्यावं लागेल असं तुम्ही काम करा. आणि 12वी झाल्याच्या नंतर भरपूर क्षेत्र आहेत. सायन्स नंतर जर सांगायचं ठरलं तर 72 विभागाला तुम्हाला जाता येईल. ते आता इथं नाव सांगणं उचित नाही, त्याला वेळही खूप जाईल. सहज एक फक्त सांगतो केमिस्ट्रीच्या रिलेटेड. मुंबईला माटुंगामध्ये एक UDCT म्हणून युनिव्हर्सिटी आहे, तिथं सर्व केमिस्ट्रीच्या रिलेटेड कोर्सेस चालतात. म्हणजे कोणते ते आपल्याला माहिती पण नसतील. जसं का फॉर एक्झाम्पल सांगायचं ठरलं ऑइल टेक्नॉलॉजी,
परफ्यूम टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, पेट्रोकेमिकल्स टेक्नॉलॉजी, टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी, असे वेगवेगळे वाईन टेक्नॉलॉजी असेल, अल्कोहोल टेक्नॉलॉजी असेल, असे वेगवेगळे कोर्सेस तिथं चालतात. ऑइल टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला जे ऑइल आपण घेतो व्हेकलसाठी तो सगळा अभ्यास तिथं करायला भेटतो. टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी असेल तर हे जे काही फॅन्सी ड्रेसेस येतात त्यांच्या फिनिशिंग, त्यांचं आर्किटेक्चर, सगळा प्लॅनिंग, सगळा अभ्यास तिथं शिकवला जातोय. फूड टेक्नॉलॉजी असेल तर आपण ते फूड टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर अभ्यास संशोधन पुढे गेलेलं आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये सर सांगायचं जर ठरलं तर ते आपण ते 4-5 रुपयाचे ते चिपचे पुढे पाहतो, ठीक नाही. कधी बनविले आपल्याला माहित नाही, पाठीमागं लिहिलेलं असते पण ते आपण कधी वाचत नाही. त्याच्यावरती सगळा सारांश दिलेला असतो. ते चिपचे पुढे किती फ्रेश वाटतायत, खायला कसे म्हणजे चांगले वाटतात, आपल्याला ते खाऊशीच वाटतात. म्हणजे हे त्याच्यामध्ये काय प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं आहे, कोणकोणत्या टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये यूज केलेले, त्या सगळा अभ्यास तिथं आपल्याला शिकायला भेटेल. परफ्यूम टेक्नॉलॉजी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम कसे तयार करायचे, सेंटेड मटेरियल कसं तयार करायचं, हा सगळा अभ्यास तिथं शिकवला जातो. आणि असा सर्व या फील्डला जाण्यासाठी आपल्याला 12वी पास होणं गरजेचं आहे. आता 12वी पास झाल्याच्या नंतर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्याची आम्हाला त्याची गॅरंटी आहे. परंतु एक खंत अशी वाटते, 10वी नंतर जे मुलं 10वी पास होतात, मार्क चांगले पडतात आणि मुलं मोठमोठ्या कॉलेजेसला जातात. संगमनेर असेल, अकोले असेल. आमची अशी विनंती आहे का तुम्ही आपल्याकडं ही ज्युनियर कॉलेज आहे ना, 11वी आहे, 12वी आहे, तिथं जे शिक्षक आहेत त्यांची जी डिग्री आहे तीच आमची पण आहे. आपण कुठं कमी नाही येत, पण आपण थोडासा भौतिक सुखसुविधांचा विचार करतो आणि आपण तिकडं पळतो. आता ते कॉलेज, आता थोडासा फरक फक्त सांगतो, शहराकडला आणि ग्रामीण भागातला. शहरांमध्ये जे कॉलेजेस असतात ते सिनियर कॉलेजला अटॅच आहेत आणि तिथं कॅपॅसिटी कमीत कमी 120 मुलं वर्गामध्ये पाहिजे. 120ची कॅपॅसिटीचे वर्ग आहेत आणि 120 मुलांना थोडंसं शिकवणं आरोग्य सर थोडंसं अवघडच जातं. आपल्याकडं ती कॅपॅसिटी कमी आहे. आपण इथं इंडिव्हिज्युअली प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकतो, ते तिथं थोडंसं लक्ष देता येत नाही. प्रॅक्टिकलच्या बॅचेस तेवढे त्यांच्या जास्त, वेगवेगळ्या अडचणी येतात, नोट्स असतील ते द्यायला अडचणी येतात आणि 120 मुलं साहजिक काही नाही झालं, फळ्यावर लिहायला गेलं तर इकडं पाठीमागचे लगेच बडबड करत बसतात. म्हणजे वातावरण सगळं डिस्टर्ब होतं. त्यामुळं आपल्याकडं सर्व सुविधा आहेत, आपणही सर्व प्रॅक्टिकल घेतोय. प्रॅक्टिकलच्या बाबत जर सांगायचं जर ठरलं, आपण बोर्डानं आपल्याला 15 प्रॅक्टिकल घ्यायला सांगितले. आपले बघा प्रॅक्टिकल, एक प्रॅक्टिकल त्यांच्यापेक्षा बोर्डानं सांगितल्यापेक्षा जास्त झालेले आहेत. आणि म्हणजे हे सगळ्या फॅसिलिटी आपल्याकडे आहे, त्याचा उपयोग करून घ्या. आपले जे मित्र असतील त्यांना सांगा, बाहेर जाण्यापेक्षा इथं या, आमच्याशी शेअर करा. तुम्हाला काय पाहिजे ना, तुम्हाला कोणता टॉपिक समजत असेल कधी या, कधीही विचारा, आम्ही सांगायला तयार आहोत. इथं स्टाफ काय हलका नाही, तुम्ही टीचिंगमधून तुम्ही बघितलेलंच असेल, त्याचा फायदा करून घ्या अशी विनंती मी तुम्हाला करतो. आणि आपल्या ह्या शैक्षणिक वर्षामध्ये आपले जिल्हा लेवलला सुद्धा स्पोर्टमध्ये मुलं गेलेले आहेत किंवा विज्ञान प्रदर्शन आता झालं, तालुक्यातून सुद्धा आपलं मॉडेल जिल्ह्याला गेलेलं आहे. म्हणजे इथं मुलं स्कॉलर आहेत, त्यांना फक्त गाईडलाईन देण्याची गरज आहे. जसं आपल्या सायन्समध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ होऊन गेले, निल्स बोर असेल, आईन्स्टाईन असेल, रुदरफोर्ड असेल, ऑक्टेव असेल, आणि या सर्व शास्त्रज्ञांनी जे काही वेगवेगळे आविष्कार दिले ते आपण आज शिकतोय, यांचा वापर आपण प्रॅक्टिकल थ्रू आपण करून बघतोय. त्यांनी जे मांडलं त्यांच्या आठवणी आपण आज काढतोय. त्यामुळं आपणही असेच काहीतरी शोध लावा का ज्याची दखल मागच्या पिढीनं घेतली पाहिजे. माणूस जरी डेट झाला, त्याला जाळलं, शरीर जळतं, हाडं कधी जळत नाही.
त्याप्रमाणे आपलं जे काही नॉलेज आहे ना ते आपण जोपर्यंत शिकवतोय ते इतकं मोठं करा का आपल्या नॉलेजची किंमत मागच्या जनतेला राहिली पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे का तो माणूस हुशारच होता. त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण काम करायचं. 12वीला सगळ्यांनाच मार्क पडणारे असं काही नाही. जे स्कॉलर आहे त्यांना मार्क पडणारच आहे. जे थोडेसे कमी असतील त्यांना आपल्या गुणवत्तेनुसार मार्क पडतील. पण ज्यांना कमी मार्क पडणार आहे ना त्यांनी निराश होण्याचं काम नाही. तुम्हाला 12वी नंतर साध्या ITI जायला लागलं तरी काही अडचण नाही. ITI म्हणजे काय हलका कोर्स नाही. एखाद्याला इस्त्री करायची वेळ आली घाबरून जायचं नाही. पण ती इस्त्री अशी करायची का कळमचा माणूस इथं आला पाहिजे इस्त्री करायला, अशी इस्त्री करायची. हात लावलं तर रक्त निघालं पाहिजे त्या इस्त्रीत. एवढी कडक इस्त्री करा जेणेकरून आपलं नाव बाकीच्या लोकांनी घेतलं गेलं पाहिजे अशी इस्त्री करा. फिटर व्हायची वेळ आहे. गाडीचं फिटर व्हायची वेळ आली तर काही घाबरू नका. पण गाडी तिकडून आल्याबरोबर तिच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ना तो समजला पाहिजे. ती गाडी पण नाही तर मग आखी खोलून ठेवा आणि जोडतच आली नाही असं काही करू नका. अशा पद्धतीनं काम आपलं झालं गेलं पाहिजे. आता जी काही 12वीची परीक्षा येणार आहे या 12वीच्या परीक्षेला सिलेबस खूप वास्ट आहे. आपल्याला माहिती आहे सर्वांना. CBSE लेवलचा पार्ट सर्व आहे. 12वी मध्ये आणि 10वी मध्ये खूप फरक आहे. मार्क पडत नाही. उपयोजनात्मक प्रश्न त्याच्यामध्ये राहणार आहेत. त्यामुळं पुस्तकाला सामोरं जाण्यापेक्षा आपल्याला प्रश्नपत्रिकेला सामोरं जायचंय. आम्ही वेळोवेळी सांगितलेलंच आहे. पाठीमागच्या 4 ते 5 प्रश्नपत्रिका तुम्ही बघा. नसतील तर आमच्याकडून घ्या. दिलेल्या पण आहेत काहींना. कारण प्रश्नपत्रिकाचं स्वरूप जर समजलं त्या सोडवता आल्या तर मार्क पडणार आहे. पुस्तक जर वाचलं जर बसला ना त्यातून आउटपुट कमी मिळेल. त्यामुळं प्रश्नपत्रिकेचा चांगला सराव करा. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. आधारस्तंभ म्हणजे अर्थात मी सर्व मुलं आणि मुली. आजच्या या इयत्ता 12वी सदीच्या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय गायकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे आदर्श आणि खऱ्या अर्थाने आमच्या नहोडा गावचे आदर्श उपसरपंच सन्माननीय सुभाष गायकर, त्याचप्रमाणे गावचे पोलीस पाटील आदरणीय डॉक्टर शिवाजी हंडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आदरणीय बाबा शिवराम बाबा आरोडे, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व आमच्या सह्याद्री माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य शेलार मॅडम, आदरणीय हासे सर, त्याचप्रमाणे त्यांचा सर्व प्राध्यापक वृंद, सज्जन हो. अतिशय महत्वाचा आजचा हा समारंभ आहे. मी जास्त काही बोलणार नाही, थोडक्यात सांगणार आहे. शालेय जीवन का ये मधुर क्षण फिर ना वापस आएंगे. शालेय जीवन का ये मधुर क्षण फिर ना वापस आएंगे. सोच लो सब दोस्त हम सब जुदा हो जाएंगे. तुमच्यासारख्या मी याच शाळेमध्ये शिकलो. या शाळेचे सुपुत्र आपण. शाळा आमची माया असे. हीच शाळा माझी आई आहे. या इथे घाम गाळून जीवन बनवू सुंदरशे. आम्ही याच शाळेत घाम गाळलं आणि या ठिकाणी जीवनामध्ये सुंदर पद्धतीने उभे आहेत. याचं कारण असं दादाजी सरपंच या ठिकाणी आहेत, तेही या शाळेचे विद्यार्थी आहेत. आम्ही सर्व याच शाळेमध्ये शिकलो आणि या आईबद्दल या शाळेबद्दल त्या स्मृती आजही माझ्या डोक्यामध्ये आहेत, आजही आहेत. तुमच्यासारखा ज्यावेळेस हा समारंभाचा कार्यक्रम होता ना, तुम्हाला आताही आठवतोय. याचं कारण असं की या शाळेने सर्व काही दिलंय, तुम्हाला निश्चित दिलेलं आहे. मुलांना कमी समजू नका स्वतःला. आज आपण त्या मंदिरासमोर बसलेलो आहोत. काही मुलांना वाटत असं या विठ्ठल रुक्मीच्या मंदिरामध्ये आमचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न होतोय. काही मुलं म्हणत असतील देवा मला पास कर, देवा मला चांगला मार्क्स मिळते, असंही म्हणत असतील. पण देव काय म्हणत बरं? देवा मला पास कर. देव म्हणलेला अरे गाडवा अभ्यास केल्याशिवाय जगात कोणतीच गोष्ट आपण साध्य करू शकत नाही. मुलांना तुमच्यासारख्या एक सामान्य कुटुंबामध्ये, शेतकरी कुटुंबामध्ये मी पण वाढलेलो आहे. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये जर माणसाने उंच ध्येय ठेवलं ना तर सगळ्या समस्या बाजूला होऊन जातात. कुठंच काही कमी राहत नाही. म्हणून मी या ठिकाणी प्रथमतः तुमच्या आईबाबांना वंदन करतो, त्यांनी तुम्हाला संधी दिली 12वीपर्यंत येण्याची. म्हणून आईबाबांच्या उपकारातून कधीच आपण
उतराही होऊ शकत नाही. म्हणून ज्या आईबाबांनी मला शाळेमध्ये पाठवलं, आज मी 12वी पर्यंत आलोय, 12वी आले, माझ्या आईबाबांचा शब्द, माझ्या आईबाबांची मान खाली जाईल ना असं मी कधीच वागणार नाही. अशा आईबाबांना पहिले वंदन करा, कारण त्यांनी तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. आणि स्वतःच्या हिमतीवरती जग निर्माण करायचा प्रयत्न करा. मला दुसरं काहीतरी सांगेल, एखादी गाळी का मला तो सांगेल, मग मी लिहीन आणि मला 2 मार्क्स वाढतील, ही अपेक्षा कधीच ठेवू नका. आपल्या स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं यश असतं ना, ते जीवनात माणसाला खूप उंच घेऊन जातं. एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला, निश्चित पटेल. 2 मित्र होते, 2 मित्र, दोघांना इंटरव्ह्यूला बोलवलं. 2 मित्र सख्खे मित्र आहे, बरोबर राहणारे मित्र आहे, दोघांना इंटरव्ह्यूला बोलवलं नोकरीसाठी. एक काय म्हटलं, तू अगोदर जा, तुला काय विचारतील ना ते मला सांग, मी ते उत्तर देईल. ठीक आहे म्हणे. आता कसं पहा, एका मित्राचा विश्वास स्वतःवरती होता, एखादा स्वतःवरती नव्हता. एक मित्र आतमध्ये गेला इंटरव्ह्यूसाठी आणि ते सगळे साहेब लोक बसलेले होते. त्याला पहिला प्रश्न विचारला, तुझ्या देशाचं नाव काय? म्हणे सोपं आहे, म्हणजे भारत आहे. ठीक आहे, त्याने उत्तर बरोबर सांगितलं. मग भारत देश केव्हा स्वतंत्र झाला? त्याने सांगितलं 15 ऑगस्ट 1942 चळवळ सुरू झाली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. बरोबर उत्तर दिलं. तिसरा प्रश्न विचारला साहेबांनी त्याला, आपली पृथ्वी कशी आहे म्हणे? तर त्याने सांगितलं पृथ्वी गोल आहे. निश्चित सांगू शकत नाही, संशोधन चालू आहे म्हणे. मला काय माहित नाहीये पृथ्वी गोल आहे की कशी आहे, याच्यावर संशोधन चालू आहे. 3च प्रश्न त्या मित्राला विचारले आणि तो मित्र बाहेर आल्यानंतर मध्ये 2-3 नंबर होते. तर दुसरा जो मित्र होता ना, त्याने विचारलं, बाबा काय सांगितलं तुला, काय विचारलं मला सांग ना. त्याने सांगितलं पहिला प्रश्न असा विचारला, दुसरा असा विचारला, तिसरा असा विचारला. यांनी तेच डोक्यामध्ये ठेवलं. पहिला प्रश्न काय, देशाचं नाव काय? भारत. देश केव्हा स्वतंत्र झाला? 1942 चळवळ सुरू झाली आणि 15 ऑगस्ट 1943 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. आणि शेवटचा प्रश्न विचारला, पृथ्वी गोल आहे कांदा कशी नक्की? नाही, निश्चित सांगू शकत नाही, संशोधन चालू आहे. यांनी तेच डोक्यामध्ये ठेवलं, स्वतःची बुद्धी वापरली नाही. आणि ह्या मित्राची ज्यावेळेस वेळ आली ना, तो आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर त्याला पहिला प्रश्न विचारला, तुझं नाव काय? यांनी सांगितलं भारत. काय सांगितलं, साधा प्रश्न आहे, पण काय केलं, दुसऱ्यावर समोर राहिला. यांनी सांगितलं भारत नाव, भारत. ठीक आहे म्हणे, तुझा जन्म काय झाला? त्यांनी सांगितलं 1942 चळवळ सुरू झाली आणि 15 ऑगस्ट 1947 माझा जन्म झाला. साधा प्रश्न मध्ये त्याला उत्तर देता आलं नाही. आणि तिसरा प्रश्न विचारला की साहेबला कसं देतो नका पाहायला आले म्हणजे, तू वेळा आहे का? म्हणे नाही म्हणे सर, निश्चित सांगू शकत नाही, संशोधन झालंय. बाबरे बाळांना काय झालं की एक मुलगा स्वतःच्या हिमतीवर प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही, तो फसला. साधे प्रश्न होते की नाही, कुणालाही उत्तर देता आलं असतं, पण त्याला ते उत्तर देता आले नाही. मला सांगायचं एवढंच आहे की स्वतःच्या हिमतीवरती स्वतःवरती विश्वास ठेवा. विश्वास ठेवल्यानंतर तुम्ही निश्चित या जीवनाच्या परीक्षेमध्ये पास व्हा. अनेक परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत, अनेक परीक्षा द्यायच्या आहेत. या इथं 12वीची परीक्षा, त्यानंतर तुम्हाला सर्व्हिसला लागायचं असेल किंवा अनेक प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येईल, त्यावेळेस सतसत विवेक बुद्धीने स्वतःचा निर्णय स्वतः घ्या आणि स्वतःच्या हिमतीवरती प्रेरणेवरती उभे राहा. निश्चित तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार आहे. मला एवढंच सांगायचं होतं की प्रत्येकाने आपल्या हिमतीवर विश्वास ठेवा, चांगला अभ्यास करा, तुम्ही यशस्वी व्हाल. जीवनात स्वतःला कमी समजू नका. देवाने देताना आपल्याला भेदभाव अजिबात केलेला नाही. मला डोकं आहे, तुम्हाला डोकं आहे, बरोबर आहे की नाही? मला हात आहे, तुम्हाला हात आहे, तुम्हाला नॉलेज दिलेलं आहे. मॅन इज द सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज. माणूस हा प्रत्येक हा नॉलेजचा घटक आहे, पण तो नॉलेज वापरतच नाहीये. आपण दुसऱ्या विश्वास ठेवतो. पण स्वतःचं ज्ञान स्वतः वापरा, तुम्ही निश्चित त्यामध्ये यशस्वी व्हाल. अन्यथा दुसऱ्या समोर राहायला यशस्वी होऊ शकत नाही. अशा पद्धतीने या 12वीचे दिवस तुम्हाला निश्चित आठवतील आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आईबाबांची मान कुठं खाली पडणार नाही याच्यावर विश्वास ठेवा. याचं कारण असं मला सांगायचंय, ज्या आईबाबांनी तुम्हाला आता 12वी पर्यंत आणलं, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा, त्यांच्या प्रेमाची जाणीव ठेवा. आईबाबांचा कधी विश्वासघात करू नका. अतिशय सुंदर मुलं आहे तुम्ही, मुली आणि मुली, आमच्या सर्वांचे आदर्श आहात. आदर्श पद्धतीने राहा. मिरची भाकर खायला लागली तरी चालेल, पण माझे नियम किंवा माझं कोणत्याही प्रकारचा इनाम मी खाली पडून देणार नाही. मी निश्चित मोठं होणार. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, मी महान आहे, मी महान कार्य करतो, सगळीकडे आनंद आहे आणि मी देखील आनंदी आहे. उच्च विचार ठेवा. तुम्हाला जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने 12वीच्या तुम्ही अभ्यास केलेला आहे. निश्चित स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःचे मार्क्स स्वतः वाढवण्याचा प्रयत्न करा आणि शेवटच्या क्षणापर्यंत वर्षभर खूप अभ्यास करा. मी तुम्हाला म्हणणार नाही अभ्यास करा, तुमचा अभ्यास झालेला आहे, पण तो चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न पेपरमध्ये करा. सगळं वातावरण खूप छान आहे. सरांनी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. या शाळेने खूप काही दिलं, सर्वांना काही खूप दिलंय, तुम्हाला पण ते दिलेलं आहे. परंतु त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न करा. आम्हाला या ठिकाणी आदरणीय सरांनी फोन केला आणि आम्ही मीटिंगमध्ये होतो.
या ठिकाणी आदरणीय सरपंच साहेब आहेत, सर्व आहेत. मी या निमित्ताने एकच सांगेल की आम्हाला या ठिकाणी या आईने बोलवलं. मी अजून आई म्हणतोय कारण आई आपल्याला आपल्या बाळाला जे जे हवंय ते देण्याचाच प्रयत्न करते. शाळेने तुम्हाला खूप दिलंय. आमची मुलं संस्काराने चांगली व्हावीत, आमची मुलं ज्ञानामध्ये यशस्वी व्हावीत, आमचं सर्व काही व्हावी आज शाळेची अपेक्षा असते. कोणतीही शाळा, कोणतेही शिक्षक, कोणत्याही विद्यार्थ्याला वाईट कधीच शिकवत नाही, परंतु विद्यार्थ्यांनी सरांकडून काय घ्यायचं हे ठरवलं पाहिजे. कोणते गुण घ्यायचे, शाळेकडून काय घ्यायचं. तुम्ही निश्चित या सह्याद्री विद्यालयातून चांगले गुण घेऊन जाल आणि जीवनाच्या माळरानावरती खूप मोठे व्हाल. खूप मोठे, निश्चित सांगतो मी, खूप मोठे व्हाल. कारण आमच्या सह्याद्री विद्यालयाचे प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलं उंच ठिकाणी जाऊन काम करतायत आणि आपल्या आईचं नाव मोठं करतायत. माझ्या सह्याद्री विद्यालयातला एक विद्यार्थी चांगला झाला तर माझ्या शाळेचं नाव मोठं होईल, आमच्या गावाचं नाव मोठं होईल, आमच्या सर्व पालकांचं नाव मोठं होईल. तुमच्या मोठेपणामध्ये आमचा खूप मोठेपणा आहे. म्हणून सर्व मुलं निश्चित जीवनामध्ये मोठं होतील ही अपेक्षा ठेवतो. माझ्याकडून आपल्या सर्वांना या 12वीच्या परीक्षेसाठी, उद्याच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला आमचे वाकसर्प माझ्याबरोबर आमच्या दोघांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला निश्चित पेपर सोपा जाणार आहे, परंतु देवा मला पास कर असं न म्हणता देवा मला अभ्यास करू दे, पेपर निश्चित चांगला जाईल. धन्यवाद बाळांनो, तुम्हाला सर्वांना खूप खूप. निमित्ताने व्यासपीठावर असणाऱ्या याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे आर.के. गायकर तिथं काका, तसेच ब्राह्मणवाड्याचे किमान उपसरपंच सन्माननीय सुभाजी गायकर, त्यांच्या समेत आलेले शिवराम बाबा असतील, तसेच व्यासपीठावरील सर्व गुरुजन वर्ग आणि उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी. निरोप समारंभ जीवनामध्ये अनेक समारंभ असतात, त्यापैकी शालेय जीवनामध्ये जे 4 टप्पे असतात त्यामधील हा 3ऱ्या टप्प्यातील निरोप समारंभ. ते असेल, एक 4थीचा असतो, एक 7वीचा असतो, 10वीचा असतो आणि 12वीचा. सॉरी, या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली की हा 4था टप्पा आहे. आणि विद्यार्थी जीवन जे असतं ते खऱ्या अर्थानं पूर्वी म्हणायचे 4थीची परीक्षा पास झाली की शिक्षकाची नोकरी लागायची किंवा आमच्या काकांसारखी पोस्टात नोकरी लागायची. नंतर 7वीला महत्त्व आलं, नंतर 10वीला आलं आणि आता विशेषपणे 12वी परीक्षा पास झाल्यानंतरच पुढील ज्या फॅकल्टीज त्या सरांनी जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. खरं हा बेसिक पाया असतो. पूर्वी 4थीचा असायचं, नंतर 7वीचा, नंतर 10वी आणि आता खऱ्या अर्थाने 12वी. आणि 12वी नंतर खरं जे क्षेत्र निवडायचं असतं, बाळासाहेब सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या ते अतिशय महत्त्वाचे आहे की 12वी नंतर क्षेत्र. आणि माझ्या अनुभवावरून सांगेन सुभाषेठ की आता पालक तर नाही आहे, मी मागच्या वेळेस व्यक्त केलं होतं की एक ठराविक पालकही या कार्यक्रमाला असावे. बरेचसे पालक आहे ना आपल्या मुलांना, समजा एखाद्याला 80% पडले, समजा मीच पालक आहे आणि माझंच उदाहरण देतो मी, दिलंही पाहिजे की हा प्रेशर आहे ना घरातून सुद्धा असतो का बरं तू आता तुला 81% किंवा 85 पडले तू सायन्स कर, नंतर बघ तुला जर 90 पडले असेल तर तू आता इंजिनिअरिंगला जा. माझ्या स्वतःच्याच मुलाचं उदाहरण देतो. मी सायन्सला टाकलं सर PVP कॉलेजला. 6 महिन्यामध्ये माझ्या मुलांनी मला जे काय आहे तो रेफर दिला आणि साईड बदलून घेतली. असो तो आता टॉपर आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. मी हे तुम्हाला काय सांगणार आहे की 1ली ते 10वी ते 12वी शिक्षकांनी तुम्हाला पूर्ण घडवलेली आहे. आणि अभिमान आहे, सह्याद्री विद्यालय म्हटलं की आमच्या शेलर मॅडम बसले, मला सिनियर आहेत त्या, म्हणजे याच शाळेचा विद्यार्थी सरांनी आरोग्य सरांनी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला जे क्षेत्र आवडेल तुम्ही तुमच्या पालकांना अवश्य सांगायचं आहे. मी जसं माझं उदाहरण दिलं असं जर आपले पालक जर प्रेशर करत असेल तुम्हाला ज्या क्षेत्रात, त्या सरांनी जे सांगितलं हिस्टरी करता जरी आली, जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये फक्त टॉपर राहायचं, एवढं मनामध्ये आपल्या उराशी बाळगायचं आहे आणि परीक्षेला आपण सामोरं जायचं आहे. तुमची तर पूर्व तयारी सरांनी या ठिकाणी केलेलीच आहे. आणि सह्याद्रीची परंपरा आहे आरोग्य सर की खरोखर असं सरांनी एक सहज उदाहरण दिलं मगाशी की त्यांना काल स्टँडवर एक माजी विद्यार्थी भेटला. आजही ब्राह्मणाच्या सह्याद्री विद्यालयाचं मी सांगतोय, जी आपली अगस्त एज्युकेशन संस्था आहे त्या संस्थेचे जेवढे शाळा असतील त्यामध्ये निश्चितच सह्याद्री विद्यालय ब्राह्मणाचं नाव आज कुठल्याही क्षेत्रात गेलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कुणी क्लास 1 असेल, कुणी 4th क्लासमध्ये असेल, नवे कुणी हमाली माथाड कामगारीमध्ये असेल, पण तरी तो त्या ठिकाणी त्याच्या युनियनचं सुद्धा काम करतोय. असं आपण जे क्षेत्र निवडाल त्या क्षेत्रामध्ये आपण टॉपर राहाल, म्हणजे टॉप राहायचं असं मनाशी आपण बाळगायचंय. आणि परीक्षा देताना सरांनी सांगितलेलं की आता विठ्ठल रुक्मिणी मंदिराने सारचा आशीर्वाद नाही घ्यायचा, अभ्यास झालेला असतो.
आणि शांत संयमाने आपला पेपर आपण त्या ठिकाणी सोडवायचा आहे. असं वैयक्तिक माझंही तुम्हाला सांगणं आहे. फार गोड अनुभव असतात. तर या ठिकाणी सरांनी या ठिकाणी आजच्या या निरोप समारंभासाठी या ठिकाणी आम्हाला मान्यवरांना पाचारण केलं. मी सह्याद्री विद्यालयाचे प्राचार्य शेलार मॅडम असतील तथा मोरे मॅडम यांचे या ठिकाणी आभार मानेल. आणि या 12वीच्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक माझ्या हांडे परिवाराच्या वतीने नवे अकोले तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सुद्धा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. फक्त पेपर लिहिताना शांतता लिहायचं, संयमाने लिहायचं आहे. कारण इथंच खरं आपल्या कला म्हणजे पुढील जीवनाचा हा टर्निंग पॉईंट आहे. जसं SBIचं वाक्य आहे गायकर साहेब की प्रत्येक वळणावर SBI ती फक्त अर्थरूपाने म्हणजे जिथे तुम्हाला अडचणी तिथे SBIचे एक वाक्य मी वाचत असतो नेहमी जिथं अडचणी देतो. तसं तुमची ही 12वीचा एक टर्न आहे आणि पुढील क्षेत्र आपण आपल्या बुद्ध्यांक जो असेल त्या पद्धतीने कधी कधी बुद्ध्यांक हा नंतरही विकसित होतो. कमी मार्क जरी पडले तर पुढेही विकसित होत असतो. पुनश्च एकदा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि गुरुवर्य महा नायकवाडी सर तथा बाबा आणि आई यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करते. आज या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र मामा, आमचे छोटे बंधू उपसरपंच सुभाष गायकर, दुसरे छोटे बंधू शिवाजी हंडे, आमचे शिवराम मामा जे लहानपणापासून आम्हाला त्यांनी भरभरून प्रेम दिलं आणि आमच्या वडिलांचे मित्र आहेत ते असे मामा, बाळासाहेब आरोटे सर, वाघ सर, ज्युनियर कॉलेजचे इन्चार्ज हासे सर, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज हा 12वीचा निरोप समारंभ आहे. तुम्ही सगळेजण अगदी शांततेने ऐकता आहात. माझं सगळ्यांकडे लक्ष आहे. काहींना इथून जाताना दुःख होतोय, काहींना आनंदही होतोय. अशा प्रकारचा हा एक क्षण आहे. दुःखाचा पण आहे आणि आनंदाचा पण आहे. तुम्ही आता येत्या 11 तारखेला परीक्षेला सामोरे जात आहात. सर्वांनी चांगल्या प्रकारचा अभ्यास केलेला आहे, करत आहात. तुम्हा सगळ्यांना प्रथम मी परीक्षेसाठी शुभेच्छा देते. तुम्हाला अजून एक नाव माहीत असेल, कदाचित तुम्ही YouTubeवर बघितलं असेल, डॉक्टर विठ्ठल लहाने. त्यांच्याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे की हे जे डॉक्टर विठ्ठल लहाने लहान होते, त्यांच्या आईने त्यांना सांगितलं, छोटे होते 7-8 वर्षांचे, का बाळ जा शेजारून त्या मावशींची साडी घेऊन ये. यांनी विचारलं आई कशासाठी? म्हणे मला आहे ना लग्नाला जायचंय आणि लग्नाला जाण्यासाठी योग्य अशी लायक अशी साडी माझ्याकडे नाही आहे, तू घेऊन ये. हा विठ्ठल गेला, साडी घेऊन आला. घेऊन आल्यानंतर त्याने त्या आईला साडी दिली. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं का आपली परिस्थिती अशी आहे का आपल्या आईकडे लग्नाला जाण्यासाठी साडी नाही आहे. आणि त्याने तो छोटा मुलगा होता, त्याने ठरवलं का मी इथून पुढे माझ्या आईला खूप कष्टाने मी काहीतरी करून दाखवीन आणि आईला रोज नवी साडी आणून देईल, या पद्धतीने मी वागेल. त्यांनी ठरवलं. ते मोठे डॉक्टर झाले. डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी ठरवलं का मी काय करल, रोज 4 जणांची कॉस्मेटिक सर्जरी फुकट करील आणि समाजकार्य करील. मी समाजाचं काहीतरी देणं लागतो, यासाठी त्यांचे प्रयत्न अजूनही चांगले आहेत आणि त्यांच्या कार्याला प्रथम सगळ्यांनी टाळ्या वाजवा. दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला अशी सांगणार आहे की एक 4थीच्या वर्गामध्ये शिक्षिका मुलांना निबंध लिहायला सांगतात. निबंधाचं नाव असतं माझे स्वप्न. सगळेजण निबंध लिहितात. शिक्षिका सांगतात फक्त 10 ओळीचा निबंध लिहायचा आहे. प्रत्येक जण माझ्या स्वप्नाविषयी प्रत्येकाला काय वाटतं ते लिहितात. मॅडम सगळे निबंध गोळा करतात. दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये घेऊन येतात. मॅडमनी त्या निबंधाला मार्क दिलेले असतात.
ते मार्क ते वाचून दाखवतात. एक छोटासा मुलगा असतो वर्गामध्ये, अनिकेत नावाचा. तो मुलगा उभा राहतो आणि मॅडमला विचारतो का मॅडम, मी एवढा निबंध चांगला लिहिला, तुम्ही मला 1 मार्क का दिला? मॅडम म्हणतात, मी तुला 10 पैकी 10 मार्क देते, पण तुझं स्वप्न बदल. तो म्हणे, मी माझं स्वप्न बदलणार नाही. काय लिहिलेलं असतं त्याने? का मला इंजिनियर व्हायचंय, सिव्हिल इंजिनियर व्हायचंय आणि मला घरं बांधायची आहेत, मोठमोठे बांधकाम क्षेत्रामध्ये इंजिनियर मला व्हायचंय आणि ते करायचंय. त्याला दुसरं काही माहीत नसतं, पण मला इंजिनियर व्हायचंय, मला घरं बांधायची एवढंच माहीत असतं. मॅडम म्हणतात, तुझे आई वडील दुसऱ्याकडे मोलमजुरी करतात, तुला ते इंजिनियर करू शकत नाही, तू इंजिनियर होऊ शकत नाही, तू तुझं स्वप्न बदल, मी त्याला 10 पैकी 10 मार्क देते. तो म्हणतो, मी माझं स्वप्न बदलणार नाही मॅडम, कधीच बदलणार नाही. तो मुलगा शिकतो 10वी पर्यंत. 10वीला पहिला येतो, खूप अभ्यास करायला लागतो. 10वीला पहिला आल्यानंतर त्या गावामध्ये शाळा नसते. त्या शाळेतली एक शिक्षक दुसऱ्या एका शहरामध्ये चौकशी करतात. तो हॉस्टेलवर त्याला टाकलं जातं. तिथं 11वी 12वी करतो आणि 12वी झाल्यानंतर आता काय करायचं? आता आपल्याला पुढील शिक्षणासाठी नंबर लागेल, पण पैसे नाही आहेत. मग काय करायचं? तर तो काय करतो, तिथं एका मित्राकडे राहतो आणि रोज काय करायचा, गावामध्ये जायचा, तिथं त्या शहरामध्ये फिरायचा, जिथं जिथं बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी तिथं थांबायचा, तिथं काहीतरी मापं घ्यायचा आणि तिथून निघून यायचा. काहीतरी त्याला असं वाटायचं का आपल्याला इथं काहीतरी मिळेल. असं करता करता एका ठिकाणी एक म्हातारे असे इंजिनियर होते. त्यांनी विचारलं, बाळा तू काय करतो? त्यांनी सांगितलं, मला इंजिनियर व्हायचं आहे, पण माझ्याकडे माझी परिस्थिती गरिबीची आहे. मी पुढे ॲडमिशन घेतलं तर ती फी वगैरे एवढे आईवडील माझे देऊ शकत नाही. ते जे इंजिनियर होते त्यांना एकच मुलगा होता आणि तो पण व्यसनी होता. त्यांना असं वाटलं, ते म्हटले की तुला शिकायचं आहे, तू शिक, मी तुला पैसे देईन, पण तू जेव्हा इंजिनियर होशील आणि पुढे नोकरीला लागशील किंवा या क्षेत्रामध्ये तू काम करशील तेव्हा माझे सगळे पैसे तुला परत द्यावे लागतील. हो म्हणे, मान्य आहे. त्यांनी त्याला इंजिनियर केलं, त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च केला. तो इंजिनियर झाला आणि ते जे तिथले जे सिनियर इंजिनियर होते, म्हातारे गृहस्थ, त्यांनी त्यांचाच कारभार याच्याकडे दिला आणि मोठा इंजिनियर म्हणून तो त्या शहरामध्ये नामांकित झाला. तिथं शहरामध्ये याच्याच नावाची पाटी लागली आणि एक दिवस इथल्या तो ज्या शाळेमध्ये होता पहिल्यांदा, त्या शाळेतले मुख्याध्यापक त्या शहरामधून चालले होते. त्यांनी बघितलं, अरे हा आपल्याच शाळेचा गरीब विद्यार्थी आहे आणि तो आता मोठा इंजिनियर झालाय. त्यांनी असं ठरवलं की आता याला आपण आपल्या शाळेमध्ये सत्काराला बोलवू. त्यांनी त्याला शाळेमध्ये सत्काराला बोलवलं. बोलवल्यानंतर त्याच्या ज्या मॅडम होत्या त्या तिथंच होत्या. त्यांना त्या मॅडमनी जेव्हा त्याला बघितलं तेव्हा त्या मॅडमला असं वाटलं का अरे आपण याला म्हटलं होतं तर तू तुझं स्वप्न बदल आणि आज तो इथं आलाय, एवढा मोठा इंजिनियर होऊन त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलंय. त्या मॅडमला जरा थोडंसं कसं तरी झालं. त्या मॅडम शांत बसल्या. त्यांना वाटलं आता म्हणजे हा जर बोलायला उभा राहिला तर कदाचित तो काहीतरी आपल्याला म्हणेल, अशा याने धाकधुकच होती एक मॅडमच्या मनामध्ये. आणि हा बोलायला उभा राहिला. उभा राहिल्यानंतर त्याने पहिल्यांदा त्याच्या खिशातलं ते 4थीचं जे निबंधाचं जे पान होतं ते काढलं आणि मॅडमच्या पुढे धरलं आणि विचारलं का मॅडम आता या निबंधाला माझ्या किती मार्क द्याल?
असंही म्हटलं का कदाचित मॅडम तुम्ही अशा म्हटल्या नसत्या का तू तुझं स्वप्न बदल तर कदाचित मी एवढा मोठा इंजिनियर झालोच नसतो. म्हणजे ती पण एक काय होती, प्रेरणा होती का तुम्ही जेव्हा मला असं म्हटलात तेव्हा मी पेटून उठलो आणि मी माझी जिद्द पूर्ण केली. मग अशाच प्रकारची जिद्द आपल्याला एक ध्येय ठेवायचं आहे आणि ते पूर्ण करायचं आहे. प्रत्येकाने एक ध्येय ठेवलं पाहिजे आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. आणि हे करता करता आपल्या आईवडिलांना कधीच विसरायचं नाही. आईवडिलांना नेहमी सुख देण्याचा प्रयत्न करायचा, कारण आपल्या आईवडिलांच्या आपल्याकडनं फार अपेक्षा आहेत, त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. आता मी मगाशी तुम्हाला डॉक्टर विठ्ठल लहाने यांचं उदाहरण सांगितलं. त्यांचं अजून एक उदाहरण आहे की त्यांचे वडील 92 वर्षाचे आहेत. त्यांनी एकदा त्यांच्या वडिलांना विचारलं का दादा तुम्ही असे हवेत तरंगल्यासारखे का चालता? तर त्यांनी काय उत्तर द्यावं का ज्यांचा मुलगा विठ्ठल लहाने का जो डॉक्टर आहे, जो अनेक गरिबांवर उपचार करतो, त्याच्या बापाने हवेत तरंगल्यासारखं का चालू नये? म्हणजे उत्तर अतिशय मार्मिक होतं. असेच तुम्ही सर्वजण मोठे व्हा, इतके मोठे व्हा का आम्हाला सुद्धा तुमच्याकडे वर मान करून बघावी लागेल आणि या सह्याद्री विद्यालयाचं नाव उज्ज्वल करा, या गावाचं नाव उज्ज्वल करा. सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देते आणि जाता जाता एवढंच, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. बारावीचा निरोप समारंभ आयोजित केलेला आहे आणि या 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आपल्या व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या याच शाळेचे 50 वर्षापूर्वी याच दिवशी ज्यांनी निरोप घेतला ते आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गायकर दादा. त्याचप्रमाणे याच आपल्या शाळेच्या प्राचार्या, ज्या याच शाळेच्या माझ्या विद्यार्थिनी आहेत, त्या आमच्या भगिनी शेलार मॅडम. त्याचप्रमाणे याच शाळेचे माजी विद्यार्थी जे आपल्या गावचे पोलीस पाटील आहेत, आदर्श पोलीस पाटील म्हणून त्यांना अकोल्यात आपल्या तालुक्यात देखील गौरविलं आहे, ते शिवाजी हांडे पाटील. त्याचप्रमाणे याच शाळेचे दुसरे माजी विद्यार्थी जे आपल्या अकोले तालुक्याचे नव्हे तर आपल्या परिसरात जे राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात, त्या राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये जे आदर्श शिक्षक म्हणून अनेक संस्थांनी ज्यांना गौरवलेलं आहे ते आपले आदर्श शिक्षक बाळासाहेब गायकर सर. त्याचप्रमाणे जे आपल्या कॉलेजचे मुख्य प्रभारी आहेत ते आमचे गुरुवर्य का ज्यांनी मला 1998 साली याच शाळेचा निरोप मला दिलेला होता, ते आमचे हसे सर. त्याचप्रमाणे वाघ सर, जाधव सर, त्याचप्रमाणे इकडं वाघ सर आणि बिडवे मॅडम. त्याचप्रमाणे समोर बसलेले सर आणि आमचे भाऊ, ते सुद्धा याच शाळेचे विद्यार्थी आहे. आणि मुद्दाम होऊन मी सर्वांचा उल्लेख करताना जाणीवपूर्वक आम्ही आल्हाड सरांना भाऊ म्हणतो. ते तुम्ही भाऊ कोण म्हटल्यावर मी हे केलं. आणि फरगडे सर, मी मुद्दाम होऊन सर्वांना उपाधी दिली की या शाळेचे माजी विद्यार्थी. आता याच शाळेच्या बरेचसे मी देखील याच शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि याच शाळेचे माजी विद्यार्थी जे आज निरोप घेणार आहे, त्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. आणि खास करून तुम्हाला निरोप देण्यासाठी आलेले 11वीचे विद्यार्थी की जे आज तुम्हाला खऱ्या अर्थाने निरोप देणार आहे. आणि सांगायला आता काय शेवटी भाषण मला करायचं असतं, माझ्यावर खूप भार असतो. जसा भार जे विद्यार्थी आले का त्यांची कोणतीच तयारी नसती. मी असाच कार्यक्रमाला जातो, कुठलीच तयारी करून मी कधी जात नाही. असाच येतो, असंच ऐकतो आणि जे आत्मसात करतो, भरपूर काही गोष्टी ठरवतो. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस तुमच्यासारखंच माझं पण होतं. 100 गोष्टी ठरवलेल्या असतात परंतु 10च गोष्टी इथं बोलताना आठवत असतात. आता कारण कसं आहे, इथंच हे स्टेज, ही जे व्यासपीठ आहे हे फार सोपं नाही. आम्ही राजकारणातून जातो, मी गावचा उपसरपंच आहे, एक राजकीय कुठेतरी मी काम करतो म्हणून या गावचा उपसरपंच झालेला आहे. राजकीय भाषण करणे फार सोपे असतात.
परंतु या ठिकाणी ज्यावेळेस शालेय विद्यार्थ्यांसमोर ज्यावेळेस बोलायचं असतं त्यावेळेस ते भाषण करणं खूप अवघड असतं. आणि जो आज कार्यक्रम आहे तो आपला निरोप समारंभ आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला निरोप देण्यासाठी तुम्ही एकमेकात खूप नर्वस आहात. तुम्हाला माहीत आहे की आज आपण या शाळेतून आपण या शाळेला निरोप देत आहोत. परंतु निरोप देत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवा की आज आपण या शाळेला निरोप देतो, परंतु या शाळेतून जात असताना एक मनाशी विचार ठाम करा की या शाळेचं नाव, या मातीचं नाव, या गावाचं नाव आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जगत असताना कधीही या शाळेचं नाव मोठं केल्याशिवाय आपण राहणार नाही. ही गाठ आपण जर मनाशी बांधली तर कुठल्याही प्रकारचं अपयश आपल्याला जीवनात स्पर्श करणार नाही, एवढं तुम्हाला सांगतो. आपण सर्वजण या ठिकाणी बसलेले आहात. 12वीचा तुमचा आता जवळजवळ मला वाटतं 11 तारखेला पहिला इंग्लिशचा पेपर आहे. कारण मला एक अभिमान वाटतो. अभिमान वाटण्यापेक्षाही सर सांगायला झालं तर माझी मुलगी 12वीला याच बँकची होती, ती संगमेरला आहे. परंतु इयत्ता 5वीला पहिलीला तुमच्याच वर्गात होती. मी 5वीला आलो, मुलगी 5वीला आली, तर 5वी 6वीला असताना मला वाटतं जे आपण या शाळेचं पालकत्व म्हणून मला पालक संघाचं उपाध्यक्ष केलं. कारण नियमाप्रमाणे अध्यक्ष हे शाळेचे प्राचार्य असतात आणि मी उपाध्यक्ष झालो. आणि तुम्ही 12वीला आज आहात, परंतु तुमचे 5वी 6वीला असताना पालकत्वाची जबाबदारी गाव म्हणून किंवा एक पालक म्हणून माझ्यावर होती. आणि तदनंतरही 10वी पर्यंत जवळजवळ ती कायम होती. आणि हे दोन तुम्ही 12वीला आहात, 11वी आणि 12वीला तुम्ही असताना या शाळेचं व्यवस्थापन पदाचं अध्यक्षपदाचं काम करण्याची मला संधी मिळाली. परंतु ह्या संधी प्राप्त झाला असताना तुमचं पालकत्व माझ्याकडे असताना मी वेळोवेळी प्रत्येक स्टाफ असेल, शाळा असेल, सर्वांशी एक चांगल्या विचार विनिमयाने तुम्हाला काय काय शाळेतून मिळालं पाहिजे यात मी कायम सरांशी असेल, यांच्याशी असेल आम्ही विचार विनिमय केला. आणि तुमच्यासाठी जे जे हवं आहे ते सरांना उपलब्ध करून देण्याचं आम्ही या ठिकाणी आव्हान केलं. आणि या ठिकाणी तुम्हाला त्या दिवशी मी हायस्कूलमध्ये बसलो होतो, मॅडमच्या ऑफिसमध्ये बसलो होतो, त्यावेळेस एक आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्याचा पालक आलेले होते. मला वाटतं त्याची आई होती. त्याची आई बोलली, मला CM हासे सर माझ्या मुलाला शाळेत वर्गात बसून देत नाही आणि त्याची परीक्षा आहे. वाईट वाटलं, त्या विद्यार्थ्याच्या आईला सुद्धा वाईट वाटलं. त्याच्या विद्यार्थ्याच्या आईला शाळेत आलेलं आपल्या पाल्यासाठी तिला शाळेत यायला लागले ह्या गोष्टीचं देखील वाईट वाटतं. परंतु एक लक्षात ठेवा, कोणतेही शिक्षक आपल्याला रागवत असतील, ओरडत असतील किंवा निगेटिव्ह पद्धतीने बोलत असतील तर त्यांचा मनात एकच विचार असतो की आपला हा विद्यार्थी आता या शाळेच्या बाहेर जाणार आहे, याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यानंतर आपण नाही. परंतु या शाळेतून तो बाहेर गेल्यानंतर कुठेही कमी पडू नये म्हणून ते शिक्षक झगडत असतात. म्हणून एका मुलीने भाषण केलं की या शाळेत येताना तुम्ही 5वीला आले त्यावेळेस मातीचा गोळा होता, परंतु मातीच्या गोळ्याचं मडकं करण्याचं काम शिक्षकांनी केलेलं आहे. आणि म्हणून कधीही कोणत्या शिक्षकावर राग न धरता आपल्याला खऱ्या अर्थाने, आणि मी कायम सांगत असतो, ज्या वेळेस मला या शाळेमध्ये बोलण्याची संधी प्राप्त झाली त्यावेळेस मी सर्वांना सांगत असतो की या शाळेत विद्यार्थी आणि हुशार विद्यार्थी घडवला जात नाही, परंतु एक देशाचा नागरिक आदर्श कसा असावा हा आदर्श नागरिक घडवण्याचं काम हे सर्व शिक्षक करत असतात. आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे की माझी शाळा आपल्या संपूर्ण परिसरात जिल्ह्यात नव्हे, ब्राह्मणवाड्याचं नाव घेतल्यानंतर आपणा सर्वांना सांगतो की ब्राह्मणवाड्याचं नाव घेतल्यानंतर ब्राह्मणवाडीचं प्रसिद्ध गोष्ट कोणती असेल तर ब्राह्मणवाड्याची सह्याद्री विद्यालय ही खूप नामांकित शाळा आहे. हे आपल्या तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नाव घेतलं जातं. आणि आपल्याला ज्ञात आहे इयत्ता 10वीच्या आता लगातार 2 बॅचेस गेल्या. तालुक्यात पहिल्या येण्याचा मान आपल्या विद्यालयाचा आहे आणि तो मान याही वर्षी कायम राखला जाईल याची मला खंत नाही. आणि विशेष करून आता अबो 90चं प्रमाण 10वीला देखील अबो 90 मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे या वर्षी देखील आपण 12वीचे विद्यार्थी देखील चांगल्या मेरिटने, चांगल्या गुणांनी पास होणार याची मला खात्री आहे. कारण मी मॅडम बरोबर बोलत असतो, हास्य सरांबरोबर बोलत असतो, कायम तुम्हाला किती मार्क्स पडले तुम्हाला माहीत नसेल. आमच्या मिटिंगा होतात ज्यावेळेस व्यवस्थापनाच्या पालक मिटिंगा होतात त्यावेळेस मी आढावा घेत असतो. त्या आढावा बैठकीत मला मॅडमनी सरांनी सांगितलेलं आहे की चांगल्या पद्धतीने 99% आपला निकाल लागल अशी सरांनाही खात्री आहे, मलाही खात्री आहे. परंतु एकच जाता तुम्हाला सांगतो, कोणत्याही क्षेत्रात जा यशस्वी व्हा. शिवाजी पाटलांनी सांगितलं, बाळासाहेब सरांनी सांगितलं, क्षेत्र कोणतीही असू द्या, कोणीही कोणत्याही क्षेत्रात, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल तर विठ्ठल लहानगे व्हा,
विठ्ठल लहानगेंचं उदाहरण आमच्या बहिणी मॅडमने दिलं. विठ्ठल लहानगेंसारखं बना तुम्ही, विठ्ठल लहानगेंसारखं उच्च डॉक्टर व्हाच, परंतु समाजाचं भान ठेवून त्यांनी जे देणं समाजासाठी केलं ती समाजाचं देणं आपण देखील लागतो, आपल्या गावासाठी लागतो, आपल्या समाजासाठी लागतो, आपल्या आईवडिलांसाठी लागतो. ही गोष्ट कधीही विसरू नका. अशा पद्धतीने मोठं व्हा, कुणीतरी वेगळं खेळाडू तयार व्हा. असं नाही की प्रत्येकजण डॉक्टरच झाला पाहिजे, प्रत्येकजण इंजिनियरच झाला पाहिजे. अरे खेळाच्या क्षेत्रात कुणीतरी सचिन तेंडुलकर तयार व्हा, कोणीतरी सानिया मिर्झा तयार व्हा. आणि क्षेत्र भरपूर आहे. प्रत्येकजण काय सरांनी सांगितलं गुणवत्ता सारखी नसते, परंतु गुणवत्ता जरी सारखी नसते प्रत्येकाची, परंतु कोणीही मठ्ठ नसतो. हे बघ, एक मी विद्यार्थी पाहिला होता सर, एक तर 5वी 6वीचा होता, त्याला शाळेत काहीच येत नव्हतं. आपल्याच गावात बेकरीमध्ये काम करायचा तो, आता इथं नाहीये, तो शाळेत काहीच येत नव्हतं सर. पण त्याच्याकडे मोबाईल दिला ना सर, मोबाईल हातात दिला ना, तो एखाद्या तज्ञाला कॉम्प्युटराईज जो चालवणारा चांगले कोर्स झालेला, ज्याला जे येत नव्हतं त्याला तो त्यात मास्टर माइंड होता. म्हणून ज्या क्षेत्रात जाशाल त्या क्षेत्राची आवड निर्माण करून त्या क्षेत्रात उत्तुंग असं यश संपादन करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. पुन्हा एकदा तुम्हाला 12वीच्या शुभेच्छा देतो. चांगल्या मार्गाने पास व्हा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. आज 50 वर्ष झाले मी या शाळेचा विद्यार्थी आहे. आज पूर्ण 50 वर्ष झालं. 10वीची पहिली बॅच माझी आणि असाच तुमच्यासारखा आणि गावामध्ये 42 वर्ष पोस्टाची सर्व्हिस केली. सर्व्हिस करताना सर्व मुलं त्या शाळेमधूनच मी घडवली. पण ती कशी घडवली तर विद्यार्थी, पालक, शिक्षक आमची मैत्री खूप घट्ट होती. आणि आज मला असं वाटत होतं या पालक मेळाव्याला प्रत्येक मुलाचे आईवडील हजर असणारे हवे होते. त्याचं कारण मी सांगतो, ज्या वेळेला तुमचं हे नातं आई वडील, मुलगा आणि शिक्षक हे नातं तिथं घट्ट होईल ना, तो विद्यार्थी नक्कीच उच्च पदावर जाईल याची मला खात्री. ही मुलीम आहे. आज हिचं जागाच व्हायला नको होती. तसे पाहिलं तर एवढे विद्यार्थ्यांचे आईवडील इथं हजरच पाहिजे होते. का बरं? त्या मुलाबद्दल आईवडिलांना अस्मिता नाही का तुम्हाला? हे मुलं आता इथं 80-90% मार्क पाडणार आहेत. त्या आईवडिलांना वाटत नाही का माझा मुलगा परीक्षेमध्ये टॉपर आहे, मी त्यांच्यासाठी इथं आलं पाहिजे, सरांची गाठ घेतली पाहिजे, त्यांच्या मुलीचं केलं पाहिजे. हे असं कोणाचं आईवडिलांना वाटत नाही काय? सर मी आजोबा असताना नातवाचं किती कौतुक करतो प्रत्येक कार्यक्रमात असं तुम्हाला वाटत नाही का? आईवडिलांना वाटत नाही का? वाटत नाही. तुमची भावना नाही. तुम्ही विद्यार्थी घरांमध्ये सांगत नाही, आईवडिलांशी तुम्ही बोलत नाही, तुमचं आणि आईवडिलांचं हितगुज होत नाही. हे मुख्य कारण आहे. ज्या वेळेला तुम्ही आईवडिलांशी, शिक्षकांची मैत्री कराल त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने परिपूर्ण आहे मी असं समजतो. माझा आजचा अनुभव नाही, आज जवळजवळ 47 वर्ष मी सगळं मुलं, मुली, सुना, नातू सगळे शिकवले. इंजिनियर, डॉक्टर आहेत असं. तर हा आदर्श घ्या तुम्ही. दुसरी गोष्ट तुम्हाला सोपी सांगतो, 10वीचे विद्यार्थी जे आहेत तुम्ही ना, तुम्ही साधी नेटची परीक्षा द्या, तुम्हाला फुकट शिक्षण मिळतंय. पण तुम्ही ते घेतच नाही, तुम्ही ते करतच नाही, शोधतच नाही. कसं काय तुम्ही नेटमध्ये जासाल? स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही कसं उत्तीर्ण होणार? नुसती 11वी 12वी करून तुम्ही काय तुमचा मार्ग काय मला सांगा तुम्ही. अहो नेटच्या विद्यार्थ्याला त्याला 40-50% मार्क पडले, तो नेटमध्ये पास झाला, तो इंजिनियर डॉक्टर होऊ शकतो ना, इंजिनियर होऊ शकतो. काय अनेक फील्ड आहे त्याच्यामध्ये. पण हे आपले पोरं का खेड्यातले मुलं घाबरताच का? मला हेच काय कळत नाही. साधं म्हणजे लातूरला जायचं नको आले आणि मला पोरगा तिथं राहायचं का तिथं राहायची माझी व्यवस्था. अरे कशाची व्यवस्था? कशाचं काय? तुम्ही त्यांची परीक्षा झाली तुम्हाला रुपये लागत नाही तिथं, फुकट शिक्षण आहे. पण हे कोणी घेत नाही समजून. मला हे फारच बोलायचं होतं, पण माझं बोलायचं खरं धाडस नव्हतं तुम्हाला. मला बोलण्याचा अनुभव नसल्यामुळं मला काही बोलता येत नव्हतं तुम्हाला. हे आज मला प्रगट करायचं होतं तुम्हाला बोलणं. तुम्हाला शुभेच्छा. त्या इच्छेच्या अनुषंगाने या ठिकाणी पालक उपस्थित आहे दोन्ही पण. तर त्यातील एखाद्या पालकांना आपलं मनोगत व्यक्त करावं अशी आमची अपेक्षा आहे.
गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर असे आमचे पत्रकार क्षेत्रातले गुरु त्यांच्या भाषणांची सुरुवात राहते. माझी काही नसते तर आता सगळे गुरु लोक बसले म्हणून टिपिकल भाषण करायला जमत नाही. मागे पण सुभाष शेठला माहिती आता सुभाष शेठकडे पाहून थोडं शिकले. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि इथं ते व्यासपीठावर बसलेली मान सर्वांची नाव एका शब्दात घेतलेली. म्हणजे पालक सर्व येतात इथे जेवढे पालक आहेत तुम्ही पाहताय. आता बरेचसे पालक येतेच नाही मुळात. पालक सभा असले प्रत्येक पालकाने हजर राहिले पाहिजे असं माझं मत आहे. आता इथे जे तुम्ही पालक पाहताय हे कायमस्वरूपी पहिल्यापासून पण तुमच्या बरोबर पाहताय ना तुम्ही. हे कायम आहेत ना. काहींची मुलं पण इथे आता सुभाष शेठची मुलगी तर बाहेर आहे पण ते काय त्यांचं लक्ष येतं प्रत्येक मुलावर. मला असं सांगायचं आहे म्हणजे बऱ्याच वेळा मी अशी आठवण सांगितलेली की मी काही शाळेमध्ये हुशार विद्यार्थी नव्हतो वृत्ती. तर तुमच्या बरोबर बोलायला बरं वाटतं जरा असं. कितीतरी वेळा मी तुमच्या बरोबर संवाद साधलाय का नाही वैयक्तिक येऊन साधले. आता खूप मोठी भाषणं झाली 10-10 मिनिटाची 15-15 मिनिटाची. तुम्हाला कंटाळा येतो मला माहिती आहे. मला पण येतो कंटाळा. कोणाला आला हात वरती करा. खरं बोला तुम्ही घाबरता राहली मला ते विषय असं बघतो मग संपलं 12वीचा विषय. आता इथं पण काही तुम्हाला शिक्षक उद्या घेणार नाही हाणायला. कोणाला कंटाळा आला भाषण ऐकून हात वर करा. मी लगेच संपवणारी भाषण मी थांबणार नाही. हिंमत ठेवा रे पोरांनो. कंटाळा कोणाला आलाय तिकडं माग. हा एक नंबर त्याला खाली काय असायचं की मी 10वीला होतो. सगळे माझे जे शिक्षक आहे ना मी सगळ्यात ढ विद्यार्थी होतो. मागं बसायचं भीती वाटायची शिक्षकांची कधी हाणतील कधी मारतील. मात्र संस्कृत मध्ये हुशार होतो मी. त्या संस्कृतच्या ज्या मॅडम होत्या ना नाही मी इथे नव्हतो. मी मुंबईला होतो. मुंबईला इथे नव्हतो मी. मुंबईला स्वामी श्यामानंद हायस्कूल आणि त्याच्या अगोदर म्युनिसिपालिटी म्हणजे महानगरपालिकेची शाळा होती. तर त्या शाळेमध्ये असताना महानगरपालिकेची शाळा आहे ना सोनवणे सर म्हणून होते. फार चांगले होते. घरचे रिलेशन होते. 7वीपर्यंत काही कोणाची भीती वाटली नाही कारण डल विद्यार्थ्यांना कोणाची भीती नसते. भीती कोणाला राहते जे हुशार मुलं इत्यादी. तुम्हाला सांगतो बरोबर आहे. पटतंय ऋतिक पटतंय का. तर मग काय झालं 7वीपर्यंत आम्हाला महानगरपालिकेची शाळा होती. त्यानंतर कसं राहते 7वीपर्यंत आम्हाला ना हाफ पॅन्ट असायची. हाफ पॅन्ट आम्हाला वाटायचं कधी आम्ही फुल पॅन्ट घालली. मग आम्हाला 8वी नंतर 8वी ते 10वी 11वी 12वी पण वेगळी शाळा. महानगरपालिका त्या टायमाला 1ली ते 7वी होती. 5वी पण नाही 1ली ते 7वी 8वी 9वी 10वी 3 वर्ग प्रायव्हेट शाळा होती. श्यामानंद एज्युकेशन म्हणजे आज त्यांची जशी अभ्यास केली तशी त्यांची शाळा होती. ती शाळा जरा कडकच होती. भीतीच वाटायची त्या सरांची. मला काय असायचं आम्ही मागच बसायचं. भीतीच वाटायची. अशी इंग्लिश मिडियम बी नव्हती. तुम्ही त्या मानाने तुम्ही सेमी इंग्लिशला लय हुशार राहू तुम्ही. आपल्याला तर तुमच्या पुस्तकातलं काही कळत नाही. तो शुभू जागतो सर म्हणजे 5-5 तास अभ्यास घ्या पोरांचा. परत 1:30 वाजेपर्यंत जागा त्या मीच त्याला सांगतो बाळा झोप आता पहिला येशील लाईट 12वीला. काय हरकत नाही. आता तुम्ही तर अभ्यास केलेला आहे. तुम्हाला एवढे शिक्षक चांगले भेटले. शिक्षकांनी म्हणजे आपली अकोले तालुक्यात जेव्हा मी बातम्या बनवतो ना तुम्हाला खरं सांगतो जे साहेब विद्यालय आहे ना या शिक्षकांना मी लई त्रास दिलाय. मी खरं सांगतो ते पण बिचारी सांगते काय नाही अजूनही देत राहू आपण त्रास देणार नाही. तर ह्या शाळेचं आहे ना अकोले तालुक्यात पहिला नंबर आहे. खरंच सांगतो तुम्हाला सह्याद्री विद्यालय जी ब्राह्मणवाडा आहे मी सगळ्यात पहिला नंबर आहे. पहिल्यापासून पूर्ण तालुक्यात पहिला नंबर असणं सोपं नाही. आपला जो प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ना त्याचा सुद्धा पूर्ण महाराष्ट्रात पहिला नंबर आहे. म्हणजे ब्राह्मणवाडा गाव बारीक नाही. फार छान गाव. आणि तुमचं जे कॉलेज आहे ना ते पण फार चांगलं आहे. काय नाही तर सांगायचं एक छोटासा किस्सा सांगायचा राहिला. मग काय असायचं हेच अशी होती माझी बघा. आमच्या पाटणकर मॅडम म्हणून होती. तिचा नवरा पोलीस मध्ये होता. मला जाम भीती वाटायची. मुख्याध्यापक होते. हा मुख्याध्यापक हे मॅडमने चांगले डेंजर. ती काय करायची
प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक होते. 8वी 9वी 10वी कसे मी कसं काढलं दिवस ते 3 वर्ष माझं मला माहिती. खरंच सांगतो तुम्हाला. मग काय करायचं मॅडम मुख्याध्यापक दररोज सकाळी तुम्हाला जे तुमचे म्हणजे आम्हाला ते मुख्याध्यापक होत्या पण क्लास टीचर पहिला तास असतो का नंतर असतो? पहिला. म्हणजे जे तुमचे क्लास टीचर त्यांचा पहिला तास. मग आम्हाला येतच होतं. मग या मॅडम दररोज यायच्या आणि मला म्हणायचं संजय तुझा भांगता नाही पडत असं. म्हणलं नाही मॅडम नाही पडत. आणि त्या टायमाला आमच्या काळात काय होतं असे होते ना आम्ही त्याच्या अशी दुकानं नव्हती. आई वडील काय करायचे स्वस्तात केस कापायचे असे पाटावर खाली बसवायचे ते काय करते नाही का असे केस कापायचे आमचे. त्याच्यामुळे कधी भांगत पडतात. मॅडम म्हणजे चाल दररोज नित्यनियमाने मॅडमनी आदरणी विचार सांगते माझं काही तुमच्या शिक्षकांचे रिलेशन फार चांगले. आम्ही मुंबईत होतो ना कोणी इकडे कोणी तिकडे एवढं रिलेशन आमचं नव्हतं. मॅडम दररोज बोलायचं संजू इकडे ती सगळ्या पोरांपुढे माझी भांग पाडायची. चल आणि असेच राहील असेच राहील म्हणजे बरं का चाल. मुख्याध्यापक भाई मुख्याध्यापक काय म्हणायचे 10वीचा रिझल्ट लागला बरं का. आम्हाला अनिल आरोटे म्हणून सरी होते क्लासला. हा अनिल आरोटे बरेच ओळखत असतील आपल्याच गावातले. अनिल आरोटे क्लासेस आहेत त्यांच्या मुंबईला. 75% हजेरी झाली. ते म्हणजे तू काही शाळेत जाऊ नको तू काही दिवे लावणार नाही तू आपला क्लासला राह पाठांतर कर. माझ्याकडून असं आहे ना खुर्ची द्यायची मला अशी खुर्ची बरं का म्हणायची तुझं असं पाठ नाही होणार उभा राह खुर्चीवर उभा राह पाठांतर कर. तसंच करायचं. मला शशिकांत सर मला आहे ना म्हणजे शिक्षक जो आपल्या भागातले लागले बरं का शशिकांत गायकर बघा ते पण शिक्षक होते मला. अनिल आरोटे ते पण होते. पोपट गायकर ते पण असे गायकरांचे शिक्षक मला जास्त लागले. आणि त्यांनी बिचाऱ्यांनी कसं तरी पाठांतर करून घेतलं 10वीला. आता नापास होणारच म्हणते मी काही झालं तरी ठरेलच होतं पास नाही होणार नापास होणार असे टार्गेट. तरी पण त्यांना जीव लावून अभ्यास केला पाहिजे नाही का. सकाळी उठायचा पुस्तक घेतलं का घरच्यांना वाटायचा अभ्यासच करतो झोप गेला असेल पुस्तक घेऊन. एवढ्या सकाळी कधी मला अभ्यास झालाच नाही 5 वाजता उठून आज नाही होत झालं काय एवढं माहितीच नाही. लिस्ट लागली 10वी पास होणाऱ्यांची लिस्ट लागली अशी नाही का. आता लागते का उरकतो 2च मिनिटं. आता लागते का 10वीच्या पोरांची लिस्ट तर लिस्ट लागली. लिस्ट मध्ये पास होणाऱ्यांची अशी नावं होती. पास होणाऱ्यांच्या नापास होणाऱ्यांची नव्हती. पास झाली त्यांची लिस्ट लागली. लिस्ट लागल्यानंतर मुख्याध्यापक असे बाहेर आले मला भेटले म्हणजे बघ संजू तुला किती वेळा सांगितलं. मी नाव पाहून आलो होतो माझं नाव होतं त्या लिस्ट. म्हणजे बघ तुला किती वेळा सांगितलं अभ्यास कर रोटी अभ्यास कर नापास झालाच काय. मॅडमला म्हणलं मॅडम की बाहेर लिस्ट लागली त्याच्यात नापासांची नावे मी गावालो ना मला वाटलं की नापास झाले त्यांचीच नावं लागली नाही की म्हणते पास झाले त्यांची नावे. मग म्हणलं हा मॅडम माझं नाव आहे लिस्टमध्ये. मग ती मॅडम पाहिला आली तर मला 43% पडले होते. खुश बरं वाटलं तुमच्याबरोबर बोलून. फक्त लक्षात ठेवा आम्हाला बाकी काही. या समारंभासाठी आपण सर्व इथं उपस्थित राहिलेलो आहोत की 1-2च वाक्यामध्ये सांगतो की जे काही आपल्या आई वडील आहेत त्यांचं स्वप्न पूर्ण करा. आत्ताचं युग हे कॉम्पिटिशनचं युग आहे. या कॉम्पिटिशनमध्ये जर राहायचं असेल तर वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत 12वी नंतर त्या स्पर्धा परीक्षा द्या. आपलं भविष्य उज्ज्वल करा. त्यानंतर ज्या काही करिअरच्या संधी आहेत त्या करिअरच्या संधी तुम्ही शोधा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामचंद्र गायकर सर की त्यांनी बहुतांशी जी काही आपली सेवा आहे ती पोस्टामध्ये घालवली त्यांचे मी आभार मानतो. त्यानंतर माननीय सुभाषचंद्र गायकर उपसरपंच ब्राह्मणवाडा आणि आपले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्यांचं कायमच शाळेकडे पूर्णतः लक्ष राहतं. मी एवढ्या शाळा पाहिल्या परंतु त्या शाळेमध्ये जे काही सरपंच आहेत ते काही एवढे लक्ष देत नाही. परंतु सर्व बारकावे शाळेच्या बाबतीमध्ये आणि आम्हालाही वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सुभाषजी गायकर सर हे यांचं नाव पूर्ण तालुक्यात एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून घेतलं जाते. त्यांचे मी आभार मानतो. सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या शेलार मॅडम यांचे मी आभार मानतो. माननीय पोलीस पाटील ब्राह्मणवाडा त्यांचे आपल्या शाळेवरती
बहुतांशी वेळेस काय येणं जाणं असतं शाळेमध्ये, त्यांचीही आस्था चांगली आहे, त्यांचे मी आभार मानतो. त्यानंतर माननीय आरोटे सर, ज्यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर आहे, कार्यशील असे प्राथमिक शिक्षक. वाघ सर यांचे मी आभार मानतो. माननीयजी संजयजी गायकर, पत्रकार गावकरी, की ते त्यांच्या माध्यमातून आपल्या शाळेचं असेल, गावचं असेल, तालुक्याचं असेल, सर्व प्रसिद्धीचं ते काम करत असतात. आम्हालाही वेळोवेळी ते मार्गदर्शन करतात, काही सूचनाही देतात, त्यांचे मी आभार मानतो. त्यानंतर गावचे रवींद्र हंडे सर, ग्रामपंचायत सदस्य, शिवाजी आरोटे सर यांचे मी आभार मानतो. आणि आपले ज्युनियर कॉलेजचे इंचार्ज हासे सर, आमचे प्रेरणास्थान, यांचे मी आभार मानतो. तसेच माझे सर्व सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी, आम्ही सर्व माझे लाडके विद्यार्थी, या सर्वांचे आभार मानून हा सदीचा समारंभ कार्यक्रम संपला.